शारदीय व्याख्यानमालेमध्ये आपण मला बोलवलं आणि वजन कमी करणे आणि मधुमेह प्रतिबंध करणे याविषयी जी माहिती माझ्याकडे आहे ती आपल्याला देण्याची संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी संयोजकांचा आभारी आहे। या स्लाइडवर जे लिहिले ते आपल्याला दिसतंय शेवटच्या लोकांना आणि आवाज ऐकू येतोय? आवाज ऐकू येतोय? काय बंद करायचं? लाईट बंद करा म्हणताय, माईक बंद करा म्हणू नका। आता 7 वाजलेत माझ्या घड्याळामध्ये। हे व्याख्यान 1.5 तास चालण्याची शक्यता आहे। 1.5 तास हे व्याख्यान ऐकण्याची सगळ्यांची इच्छा आहे? व्हेरी गुड। मग मला माझ्या पद्धतीने व्याख्यान घेता येईल, कारण प्राध्यापक माणूस एकच गोष्ट 15 मिनिटात सांगू शकतो आणि 2 तासात पण सांगू शकतो। व्याख्यानाचा विषय विनासायास वेट लॉस असा आहे। हा शब्द आम्ही मुद्दाम ठेवलेला आहे, कारण जगातल्या सगळ्या लठ्ठ लोकांना असं वाटत असतं की आपलं वजन दुसऱ्याने कमी करावं, आपल्याला शक्यतो त्रास होऊ नये असं वाटत असतं। पण विनासायास म्हणजे इंग्रजीमध्ये एफर्टलेस। तर मी जे तुम्हाला सांगणार आहे ते अगदी काही 100% एफर्टलेस नाही आहे, पण लेस एफर्ट मात्र आहे। आणि इतके कमी प्रयत्न करायचे की तुम्हाला नक्कीच ते विनासायास वाटेल याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही। कारण वजन कमी करायला लोक काय काय करतात त्याचा काही नेम नाही। परवा माझ्या मित्राच्या बायकोचा फोन आला। ती म्हणाली की तुमच्या मित्राला काहीतरी समजावून सांगा, नाहीतर मी घटस्फोट घेणार आहे। मी म्हटलं लग्नाला 25 वर्ष झाल्यानंतर कशासाठी घटस्फोट घेणार? काय प्रॉब्लेम? म्हटलं काय भांडण झाले का मोठे काही? तसं काही नाही म्हणे, ते डायटिंग करतात म्हणे आजकाल। मी म्हटलं आश्चर्य वाटलं, डायटिंग नवरा करतो, बायकोला आनंद व्हायला पाहिजे। नवऱ्याचं पोट कमी झालं तर बायकोला बरं वाटायला पाहिजे। म्हटलं काय प्रॉब्लेम आहे डायटिंगचा? काही नाही म्हणे, सकाळ दुपार संध्याकाळ फक्त कोबी खातात म्हणे। मी म्हटलं त्याचा तरी काय प्रॉब्लेम? गहू तांदूळ वाचले तुमचे? अहो तसं नाही म्हणे, आता त्याच्या अंगाला कोबीचा वास आहे। 25 वर्षापूर्वी मी काही कोबीशी लग्न केलं। लोक काय काय करतील त्याचं नाही। त्यामुळे मी जे सांगणार ते अतिशय साधं सोपं आहे, करण्यासारखं आहे। किती लोक हा डाएट प्लॅन फॉलो करतात जरा हातवर करा। मला वाटतं करा, आता व्याख्यानांची आवश्यकता नाहीये, प्रश्नोत्तर पण चालेल। माझा ईमेल ऍड्रेस मुद्दाम दिलेला आहे। तुम्हाला असं वाटलं की व्याख्यान झाल्यानंतर एखादा प्रश्न विचारायचा राहून गेला किंवा 7-8 दिवसांनी प्रश्न पडला तर नक्की मला ईमेल पाठवा। 8 दिवसात तुम्हाला ईमेलचं उत्तर मिळेल, हे अभियान म्हणून आमचं कमिटमेंट आहे। पूर्वी मोबाईल नंबर देत असेल। बालगंधर्वचं माझं एक लेक्चर आहे, त्याला जवळपास 13.5 लाख लोकांनी बघितले आजपर्यंत वर्षभरात। त्याच्यामध्ये चुकून माझा मोबाईल नंबर आहे। त्याचा दुष्परिणाम असा झालाय की रात्री 2:30 ला कोणतरी फोन करतो, सर 12 किलो कमी झालं। मी म्हटलं बातमी चांगली आहे पण वेळ चुकली, म्हणून आजकाल मोबाईल नंबर देण्याचं टाळतो। धन्यवाद। डॉक्टर श्रीकांत जिचकर हे नाव सगळ्यांना माहिती, महाराष्ट्रातल्या कोणालाही असं काही नाव माहित नाही असं मला नाही। अतिशय बुद्धिमान माणूस, राजकारणी, समाजकारणी आणि विद्यापीठाच्या सर्वात जास्त पदव्युत्तर पदव्या ज्यांच्याकडे होत्या, ज्यासाठी त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आहे, असे डॉक्टर श्रीकांत जिचकर पहिल्या प्रयत्नात IPS झाले, IAS झाले, आमदार नसताना मंत्री झाले आणि एकावेळी त्यांच्याकडे 11 खात्यांचा कारभार होता। इतका बुद्धिमान माणूस। मी जो त्यांचा उल्लेख करतोय तो यासाठी करत नाही। मी जे तुम्हाला आज सांगणार आहे ते सांगायची सुरुवात डॉक्टर जिचकरांनी केली 1997 ते 2004। त्यांचा अपघाती मृत्यू होईपर्यंत ते हे काम करत होते आणि त्यांचंच एक व्याख्यान मी ऐकलं 2012 मध्ये आणि त्या व्याख्यानातून मला ही प्रेरणा मिळाली आणि हे अभियान पुढे सुरू झालेलं आहे। त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीला 2 जून 2018 ला या अभियानाचं नाव स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त भारत हे बदलून आम्ही स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त विश्व अभियान असं त्याचं नामकरण केलं आणि म्हणून हे अभियान आणि हे व्याख्यान आम्ही डॉक्टर जिचकरांच्या स्मृतीला अर्पण केलेलं आहे। यात मी असं लिहिलंय की जे बोलेन
त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहे. तुम्ही काय समजून घेता ती जबाबदारी मी आता तरी घेऊ शकत नाही, कारण मी 28 वर्ष मेडिकल कॉलेजेसमध्ये शिकवतो आणि प्राध्यापकांना असं वाटत असतं की आपण खूप काही शिकवतो, पण विद्यार्थी काय शिकला हे फार महत्वाचं असतं, तेच महत्वाचं असतं. तर माझं काम तर मी 100% करायला आलेलो आहे, पण तुम्ही तुमचं काम समजून घेण्याचं 100% जर केलं तरच हे आदान प्रदान यशस्वी होणार आहे, हे लक्षात ठेवा. हे नुसतं कीर्तनाला बसून वाद्य वळण्याचं व्याख्यान नाही, हे समजून घेण्याचं आणि आयुष्यामध्ये त्याप्रमाणे अनुकरण करण्याचं व्याख्यान आहे. हे खरं व्याख्यान नाहीच आहे, हा आयुष्य बदलणारा अनुभव आहे असं मी सांगतो. तुमचा उद्याचा दिवस आजच्यासारखा असणार नाही याची तुम्हाला मी खात्री देतो. आयुष्यात बदल घडेल तुमच्या उद्यापासून, हे नक्की. सुरुवातीला मी कोण नाही हे सांगणं महत्वाचं आहे. मी प्रॅक्टिस करणारा डॉक्टर नाही, माझा कुठे दवाखाना नाही, हॉस्पिटल नाही. त्यामुळे व्याख्यान संपल्यानंतर असं विचारू नका सर तुम्हाला कुठे भेटायचं. मी कुठे भेटतच नाही, व्याख्यानामध्ये भेटतो नाही तर व्हॉट्सअपवर भेटतो. कारण तुम्ही डॉक्टरांची अनेक व्याख्यानं आजवर ऐकली, या सगळ्या व्याख्यानांचा शेवट असा असतो की तुम्हाला त्रास झाला तर मला अमुक ठिकाणी येऊन भेटा. या व्याख्यानाचा शेवट थोडा वेगळा असणार आहे. मी तुम्हाला असं सांगणार आहे की वजन कमी करणे आणि मधुमेह प्रतिबंध करणे यासाठी मी जे सांगितलं व्याख्यानात ते जर तुम्हाला समजलं असेल तर या 2 कामासाठी मला आयुष्यात कधीही भेटू नका असं मी तुम्हाला सांगणार आहे. कारण तुमचं हे ज्ञान तुम्हाला मिळालं, मग तो उपाय तुमच्या हातात आलेला. त्यासाठी पुन्हा माझ्याकडे याची गरज नाही. ही आहार तज्ञ नाही आहे, सुदैवाने मी मधुमेह तज्ञ सुद्धा नाही आहे. मी सुदैवाने असं यासाठी म्हणतो की मी जर मधुमेह तज्ञ असतो तर कदाचित मधुमेह उपचाराविषयीची वेगळी दिशा, वेगळा विचार माझ्या डोक्यात आला नसता. मी फिटनेसचा एक्सपर्ट पण नाही. म्हणजे आजकाल लोकांना सलमान खान, शाहरुख खान सारखं 6 पॅक 8 पॅक करायचं असतं, तर माझं काही कुठे व्यायामशाळा नाही आहे, जिम्नॅशियम नाही, त्यामुळे त्याच्यात तुम्हाला काही मदत मी करू शकत नाही. पुष्कळ लोकांनी विचार केला की इतक्या वेळ वाट पाहिली, बरं गेलं का चुकलं काही का. कारण बोलणारा माणूस कशाचाच एक्सपर्ट दिसत नाही. वेट लॉस बद्दल बोलणार आहे पण त्याचा एक्सपर्ट नाही, डायबिटीस बद्दल बोलणार त्याचा एक्सपर्ट नाही. कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सपर्टच्या ऐकायची सवय झालेली आहे. आमचे सर नाही म्हणायचे की उद्या कराडमध्ये डाव्या नागपुडीचा एक डॉक्टर आणि उजव्या नागपुडीचा दुसरा डॉक्टर दिसला तर आश्चर्य वाटतं का मला. इतकं स्पेशलायझेशन वाटलंय. पण मी कोण आहे तेही तुम्हाला सांगतो. अभ्यासू डॉक्टर आहे. जेवढ्या डिग्रीज तुम्ही नावापुढे पाहिल्या त्या सगळ्या मी अभ्यास करून मिळवलेल्या आहेत. चिकित्सक व्यक्ती आहे. कुठली गोष्ट पुस्तकात वाचली, सरांनी सांगितली म्हणून मान्य नाही केली. मला पटल्याशिवाय, तर्काला पटल्याशिवाय मी ऍक्सेप्ट नाही केली. आणि माझा जो विषय आहे त्याला प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन असं नाव. म्हणजे आजारी पडल्यानंतर माणसाला बरं करण्यापेक्षा तो आजारीच कसा पडणार नाही यासाठी काय करते, यासाठी माझं शास्त्र काम करतं. त्याचा मी विद्यार्थी आहे, अध्यापक आहे, प्रामाणिक संशोधक आहे. दुर्दैवाने आमच्या मेडिकल फील्डमध्ये बरंचसं संशोधन हे स्पॉन्सर्ड असतं. म्हणजे आम्हाला फार्मास्युटिकल कंपन्या पैसे देतात आणि सांगतात की आमचा हा मॉलिक्यूल तुम्ही ट्राय करून पहा, हे औषध ट्राय करून पहा. आणि स्वाभाविकपणे मी जर एखाद्या कंपनीकडून 10 कोटी रुपये घेतले असतील तर माझं खरं बोलण्याची शक्यता थोडीशी कमी होऊन जाते. माणूस मिंदा होतो. त्यामुळे संशोधक हा प्रामाणिक नसेल तर त्याचा समाजावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. एक चांगलं उदाहरण मला माहिती आहे. 25-30 वर्षापूर्वी असे रिसर्च पेपर पब्लिश व्हायला लागले. त्याचं टायटल असं असायचं, फॉलो द फ्रेंच, ईट फिश, ड्रिंक वाईन, प्रिव्हेंट हार्ट अटॅक्स. मग त्याचे मराठी लेख पण अनेक वर्तमानपत्रात छापून आले की फ्रेंचांचं अनुकरण करा, मासे खा, वाईन प्या आणि हार्ट अटॅक टाळा. याचा परिणाम असा झाला की जे लोक कराडमध्ये गुपचूप पीत होते त्यांनी उघडपणे प्यायला सुरुवात केली आणि जे 2 पेगवर थांबत होते त्यांनी 3रा घ्यायला सुरुवात केली. ते म्हणाले आता संशोधनात सिद्ध झालेलं आहे की दारू पिल्यामुळे हार्ट अटॅक कमी होतात. आणि मग असं लक्षात आलं की या माणसाला वाईन तयार करणाऱ्या कंपन्यांनी पैसे दिले होते की तुम्ही असं काहीतरी छापा म्हणजे आमचा खप वाढेल. म्हणून संशोधक हा प्रामाणिक असणं आवश्यक आहे. आणि गेले 28 वर्ष जे मी मेडिकल कॉलेजेसमध्ये काम करतो त्याचा उद्देश, माझ्या आयुष्याचे 2 उद्देश राहिले. पहिला उद्देश असा की आमच्या वैद्यकीय विद्यार्थ्याला सामाजिक जाणीव देणं. म्हणजे काय, जर माझ्या विद्यार्थ्याकडे एखादा महिन्याला 2000 रुपये उत्पन्न असणारा माणूस आला तर त्याला 800 रुपयाचं अँटीबायोटिक लिहून देताना त्याचा हात क्षणभर थांबावा की या माझ्या माणसाला हे परवडणार आहे का, हा विचार तुम्ही डोक्यात ठेवा. हे माझं पहिलं उद्देश आहे.
दुसरा उद्देश राहिला की समाजामध्ये आरोग्यविषयक जाणीव निर्माण करा. कारण तुम्ही जर आरोग्याविषयी तुमच्यात अज्ञान असेल तर तुम्ही लुबाडले जाता. जसं सध्या वेट लॉस इंडस्ट्री तुम्हाला लुबाडते, तुम्हाला भोंदू लोक लुबाडतात. एवढंच काय, तुम्हाला वैद्यकीय व्यवसायाकडून देखील तुमचं शोषण होऊ शकतं. म्हणून मी अनेक पुस्तकं लिहिली, लोकसत्तासारख्या वर्तमानपत्रात लेख लिहित असतो आरोग्यविषयक धोरणांबाबत. या सगळ्याचा उद्देश हाच होता की लोकांना आरोग्याची जागृती निर्माण व्हावी. त्यामुळे एक लक्षात ठेवा की हे अभियान आणि हे व्याख्यान याच्यामध्ये मी किंवा माझे सहकारी यांचा 1 रुपयाचा देखील वेस्टेड इंटरेस्ट नाही आहे. तुमच्याकडनं आम्हाला 1 रुपया आजही नको आहे, भविष्यात कधीही नको आहे. त्यामुळे मी जे सांगेन ते जर तुम्हाला असं वाटलं की हे शास्त्र आहे, तुम्हाला जसं वाटलं की हे सिद्धांत माझ्या तर्काला पडतो आहे, तर त्याचा प्रयोग स्वतःवर करा. माझ्यावर विश्वास ठेवू नका, आणि मी पण कोणावर विश्वास ठेवला नाही, स्वतःवर विश्वास ठेवा. हे मी माझ्यावर विश्वास ठेवू नका असं किमान 4 वेळा सांगणार आहे लेक्चरमध्ये. तुमच्यावर विश्वास ठेवा, प्रयोग करा, आणि जर तुम्हाला पटलं तर नक्की सामील व्हा. माझं व्याख्यान हे थोडंसं वेगळं आहे इतर व्याख्यानांपेक्षा, कारण मी प्राध्यापक माणूस आहे. तुम्ही मला तर असं सांगितलं की बाबा कराड शहराचा इतिहास याच्याविषयी व्याख्यान द्या. मी म्हणेन मला 2 पुस्तकं द्या आणि 8 दिवस द्या. 2 पुस्तकं वाचेल आणि नोट्स काढून 40 मिनिटाचं व्याख्यान तुम्हाला देऊ शकतो. कारण माझं कामच आहे अभ्यास करणं, लिहिणं, शिकवणं. पण हा तसं माझं व्याख्यान नाही, हे वेगळं आहे. म्हणजे काय, आणि पुस्तकातली माहिती नाही आहे. खरं तर पुस्तकात जे शिकलो त्याच्या विरोधात काहीतरी बोलतोय आज, जे मेडिकल टेक्स्टबुकमध्ये नाही असं बोलतोय. हे ऐकलेलं ज्ञान नाही. मग काय, तर 2012 पासून जे प्रयोग मी स्वतःवर केले आणि शेकडो लोकांवर केले, त्याच्यातून जे शहाणपण मिळालं, जे ज्ञान मिळालं, ते तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून हे व्याख्यान या कारणाने ऐकून त्या कारणाने सोडू नका. आम्ही विश्वाची कल्पना केली, 700 कोटी लोकांपर्यंत जायचं. कराडची लोकसंख्या बरीच जास्त आहे. इथे आता नाही म्हटलं तर 2-2.25 हजार लोक बाहेर आत जमले असते. पण आपल्याला तर 700 कोटी लोकांपर्यंत जायचं असेल तर तुमचं काम तुम्हाला करायचं आहे. आणि ते काम असं आहे की मी जे सांगतो ते समजून घ्या, त्याचा सिद्धांत समजून घ्या. असं समजून घ्या की तुम्हाला इतरांना सांगता आलं पाहिजे. स्वतःला प्रयोग करा. किती दिवस तुमच्या एवढ्या मोठ्या आयुष्यातले मी 90 दिवस तुम्हाला मागतो. 90 दिवसात तुम्हाला जर परिणाम दिसला नाही तर 91व्या दिवशी करायची गरज नाही. आणि जर परिणाम दिसला, लोकांना सांगा अभियानामध्ये सामील व्हा. नुसतं सामील होऊ नका, याचं नेतृत्व करा. हे अभियान एकट्या दुकट्या किंवा 50-100-1000 लोकांचं नाही आहे. हे आपल्या सगळ्यांचं अभियान आहे. आणि तुमचं काम तुम्हाला नंतर करायचं 3 महिन्यापासून. हे दृश्य आपण सगळीकडे बघता. लठ्ठ लोकांचं सगळीकडे भडीमार आहे. कुठे गेला तर लठ्ठ लोक दिसतात. मध्यंतरी खूप चर्चा झाली महाराष्ट्रात की शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांनी जायचं की नाही जायचं, हाजी अली दर्ग्यामध्ये जायचं का नाही जायचं. विषमता खूप आहे. पण हे एकमेव क्षेत्र असं आहे जे समानता आलेली आहे. सगळ्यांचेच पोट सुटलेले, महिला काय आणि पुरुष काय. हे चित्र मुद्दाम दाखवतो. कारण तुम्ही बसनी, रेल्वेनी, विमानाने प्रवास करता. या कंपन्यांनी आता असं ठरवलेलं आहे की तिकीट देताना ते किलोवर द्यायचं, नगावर द्यायचं नाही. त्यामुळे आत्तापासून काळजी घ्या, नाही तर भविष्यात तुमचा खर्च वाढेल. पुण्यामध्ये एक अभ्यास झाला, 9वीच्या मुलांचा अभ्यास केला. काय लक्षात आलं, 30% मुलं लठ्ठ आहेत. आणि आज भारताची आकडेवारी प्रकाशित झाली, त्याच्यामध्ये 18% मुलं लढत आहेत. की आपला प्रवास अमेरिकेच्या दिशेने चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. असं म्हणतात की अमेरिका जगातला सगळ्यात श्रीमंत देश आहे आणि सगळ्यात आजारी देश आहे. श्रीमंत कशामुळे माहिती आहे, त्यांच्याकडे पैसे खूप आहेत. आजारी कशामुळे, कारण 33% लोक लठ्ठ आहेत. मग आज जर आमची पुण्यातली 30% मुलं लठ्ठ असतील तर भविष्यातला भारत हा लठ्ठ लोकांचा भारत असणार आहे. विवाहित लोकांना यातलं दुःख लवकर लक्षात येईल. महाबळेश्वरला गेल्यावर कुठल्याही नवऱ्याला वाटेल बायकोच्या कमरेमध्ये हात टाकावा, त्याला बिचाराला एक्सटेन्शन घ्यावं लागतं.
हे व्याख्यान आणि हे अभियान कशासाठी? कारण जगामध्ये लठ्ठपणा आणि मधुमेह दोन समस्या वाढत चालल्या आहेत. किती वाढत चालल्या आहेत? साधं उदाहरण सांगतो की तुम्ही 25 वर्षापूर्वी जेव्हा लग्नाला जात होता तेव्हा तिथे चहाचं एक भांडं ठेवलेलं असायचं. आता 2 ठेवायला लागतात, एक साखरेचा आणि एक बिन साखरेचा. हा बदल तुम्ही स्वतः डोळ्याने बघितलेला आहे, बरोबर? इथे आलेल्या लोकांपैकी किती लोकांना डायबिटीस आहे? जरा हातवर करा. म्हणजे इथे तर जवळपास 25-30% लोकांनी हातवर केले डायबिटीस झाले. कारण डायबिटीस झाल्याशिवाय व्याख्यानाला येणार कोण? ताण लागल्याशिवाय वीर कोण काढणार आपल्याला? लठ्ठपणा हा एक आजार आहे, पण लठ्ठपणामुळे अनेक दुसरे आजार होतात. ब्लड प्रेशर वाढतं, रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं, मधुमेहाची शक्यता वाढते, मेंदूत रक्तस्राव होऊन हातपाय लुळे पडतात, अशा अनेक गोष्टी घडतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की लठ्ठपणा हा काही असाध्य आजार नाही. म्हणजे एखाद्या आजारावर उपचार नसेल तर मी तरी व्याख्यान कशाला द्यायचं, तुम्ही ते कशाला ऐकायचं? सगळ्यांचा वेळ वाया झाला. पण लठ्ठपणा हा असा नाही. तुम्ही नक्की वजन कमी करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फुकट. भारतीय लोकांना काय आवडतं? फुकट पाहिजे, म्हणजे थोडंसं बरं वाटतं आपल्याला. असा उपाय सांगणारा जो फुकट आहे. डॉक्टर लागत नाही, एक्सपर्ट लागत नाही, मशीन लागत नाही, कुठलाही डब्बा आणून पावडर खायची आवश्यकता नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आयुष्यभर आनंदाने करू शका असा उपाय असेल तर सगळ्यांना हवा आहे. सध्याचा जमाना हा सेलचा जमाना आहे. शर्ट घ्यायला गेलं तर स्कीम चालू असते, बाय 1 गेट 1, एकावर एक फ्री. त्याच्याशिवाय आम्ही काही घेत नाही. पण आम्ही पण स्कीम आणलेली आहे की एकच डाएट प्लॅन करा, त्यांनी वजनही कमी होणार आणि डायबिटीसही प्रिव्हेंट होणार. असा डाएट प्लॅन सगळ्यांना हवा आहे. जगामधली थोडी आकडेवारी सांगतो. 75 मध्ये 10.5 कोटी लोक लठ्ठ होते. ते प्रमाण 14 मध्ये 6 पट वाढलं. 64 कोटी लोक लठ्ठ आहेत. भारतामध्ये 98 लाख पुरुष आणि 2 कोटी महिला लठ्ठ आहेत. 1975 मध्ये जगामध्ये लठ्ठपणात आपला क्रमांक होता 19वा. आपण बरेच मागे होतो. आता आपण महिलांमध्ये 3ऱ्या नंबरवर आहोत आणि पुरुषांमध्ये 5व्या नंबरवर आहोत. म्हणजे किती प्रगती केली बघा काही वर्षात. 2015 मध्ये जगात 41.5 कोटी लोकांना डायबिटीस होता. आणि भारतामध्ये 20 वर्षापेक्षा जास्त वयाच्या जवळपास 9% लोकांना डायबिटीस आहे. आता ज्या लोकांनी हातवर केला त्यांना तर विचारलं की डायबिटीस तुमचा डायग्नोज कसा झाला? बरेचसे लोक असं सांगतील की आम्हाला काहीच त्रास नव्हता. दात काढायला गेलो, डॉक्टरने सांगितलं की ब्लड चेक करा आणि शुगर निघाली 300. किंवा कोणी ब्लड डोनेशन करायला गेला, तिथे कॅम्प चालू होता, ब्लड चेक केलं, ते निघालं 250. ऍक्सिडेंटल डायग्नोसिसचं प्रमाण 50% जवळपास आहे. कारण डायबिटीस आणि हायपरटेन्शनला आम्ही सायलेंट किलर असं म्हणतो. सायलेंट किलर म्हणजे काय? त्याची लक्षणं दिसतील असं नाही, अचानकच काहीतरी कॉम्प्लिकेशन होतं आणि कळतं की डायबिटीस आहे. म्हणून या 2 आजारांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. 2 प्रकारच्या लोकांना या व्याख्यानाचा फारसा फायदा होत नाही किंवा त्यांना त्याची फारशी आवश्यकता नाही. त्यातला पहिला प्रकार असा आहे की जी लहान मुलं आहेत, ज्यांचं वय 18 पेक्षा कमी, त्यांना त्याची फार आवश्यकता नाही. आणि दुसरा एक प्रकार आहे जो व्याख्यानांमध्ये दिसून येतो, पण मी त्याचा आत्ता नाही सांगत तुम्हाला. तुम्ही व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरात विचारलं तर दुसरा प्रकार कुठला तर तुम्हाला सांगेल. आता सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे येऊ. लठ्ठ कोणाला म्हणायचं? कोणालाही तुम्ही म्हणाल की तुझं पोट बाहेर आलंय, तू लठ्ठ झाला. तो काय म्हणतो? मी खात्या पित्या घरचा आहे. आणि तुम्ही दुष्काळग्रस्त आहात. आता आम्ही आहोतच लातूरमध्ये लोक. पण मग आपण लठ्ठ आहोत की नाही हे दुसऱ्याने कशाला सांगायचं? स्वतःला कळण्याचा काही ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया आहे का? तर साधा सोपा क्रायटेरिया सांगतो. काय तो? सेंटीमीटर मधल्या तुमच्या उंचीतून 100 वजा करा. जो आकडा येईल ते तुमचं किलोग्रॅम मधलं जास्तीत जास्त वजन असायला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना तुमची उंची माहिती आहे. भारतीय महिलांची सरासरी उंची 5 फूट असते, म्हणजे 150 सेंटीमीटर. वजा 100 उरले 50. त्याच्यातून 10% वजा करा, म्हणजे 5 किलो कमी केले तर 45 ते 50 किलो हे भारतीय महिलांचं जास्तीत जास्त वजन असायला पाहिजे सरासरी. भारतीय पुरुषांची उंची 5.5 फूट आहे, म्हणजे 165 सेंटीमीटर. वजा 100 उरले 65. रेंज त्यांची 59 ते 65. मी प्राध्यापक माणूस आहे त्यामुळे गृहपाठ देत असतो. पहिला गृहपाठ आपलं अपेक्षित वजन किती ते शोधा आणि किती जास्त आहे ते सांगा. पुष्कळ लोकांनी गणित केलं, त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं. ते म्हणाले अरे बापरे असं आहे का? पाहिजे किती?
51, आहे किती 81, पाहिजे किती 57, आहे किती 75, असं सगळं लोकांना कळलं. पण लक्षात घ्या, व्याख्यानाला येताना तुम्ही जर पहिलीत असाल तर आता तुम्ही दुसरीत गेलात. कारण आपलं वजन जास्त हे मान्य करणं आणि किती कमी करायचं हे समजणं हा वजन कमी करण्याच्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा आहे. तो तुम्ही ओलांडला आता, हे लक्षात घ्या. मी सांगितलं लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात. मेंदूत रक्तस्राव, ब्लड प्रेशर वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढणे, लठ्ठ लोकांना मोतीबिंदू लवकर होतात, लठ्ठ लोकांना पित्ताशयामध्ये खडे होतात, यकृतामध्ये चरबी डिपॉझिट होऊन फॅटी लिव्हर नावाचा आजार होतो, सांधे दुखतात. साहजिकच आहे, निसर्गाने जे गुडघे 72 किलोसाठी तयार केलेले आहेत त्याच्यावर 102 किलो वजन ठेवलं तर काय होणार, ते दुखतातच. काही लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो, काही कॅन्सर होतात लठ्ठपणामुळे. आणि ज्या महिलांना गर्भधारणा होत नाही त्यांना डॉक्टर काय सांगतात, आधी 10 किलो वजन कमी करा पाहिजे. वजन कमी केलं मासिक पाळी नियमित होईल, मासिक पाळी नियमित झाली तर गर्भधारणा होईल. म्हणजे एवढेच सगळे आजार लठ्ठपणामुळे होतात. म्हणून लठ्ठपणाची काळजी करणं आवश्यक आहे. 2 फळं दाखवलेले आहेत, सफरचंद आणि नाशपाती. लठ्ठपणा 2 प्रकारचा आहे. एक आहे सफरचंद फळ, म्हणजे काय, मध्यभागी फुगीर, वर आणि खाली बारीक, म्हणजे यांचं पोट सुटलेलं असतं. याला इंग्रजीमध्ये सेंट्रल ओबेसिटी म्हणतात. आणि दुसरा लठ्ठपणा म्हणायचं नाशपाती सारखा, म्हणजे काय, पोट नाही जास्त पण कमरेखालचा नितंबाचा भाग मोठा आहे, त्याला म्हणायचं पेरिफेरल ओबेसिटी. आता लठ्ठपणा कुठलाही वाईटच आहे, पण तुम्हाला तर आम्ही बळजबरी केली की एक घ्यावाच लागेल, तर सफरचंदासारखा घेऊ नका, तो जास्त वाईट आहे. मग आता घरी गेल्यावर दुसरा गृहपाठ करायचा. कार्यक्रमाला येताना सगळे नटून थटून आले लोक. आजकाल मोठाले वॉर्डरोब, मोठाले आरसे असतात आपल्याला बघायला, त्या आरशासमोर जाऊन उभं राहायचं आता घरी गेला. पण असं नाही उभं राहायचं, असं उभं राहायचं. म्हणजे तुमचं तुम्हाला कळेल की तुम्ही सफरचंद आहात की नाशपाती आहात की काय. नवरा बायकोने एकमेकांची चेष्टा करायला हरकत नाही की तू सफरचंद आहे, तू नाशपाती आहे. कारण हा काही असाध्य आजार नाही, जे काय असेल ते असो. मी सांगितलेलं करा तर 1.5-2 वर्षामध्ये ते फ्लॅट होईल, हे नक्की. आपण लठ्ठ का होतो याची अनेक कारण आहेत. पुरुषांमध्ये वयाचं 29 ते 34 ही 5 वर्ष वजन जास्त वाढतं आणि महिलांमध्ये 45 ते 49 म्हणजे मेनोपॉजचा पिरियड जो असतो, पाळी जाण्याचा पिरियड, त्याच्यामध्ये वजन वाढतं. महिलांमध्ये वजन वाढण्याची शक्यता पुरुषांपेक्षा जास्त असते. काही वेळा अनुवंशिक घटकांमुळे पण वजन वाढतं. मग त्याचा फायदा लोक असा घेतात की कोणाला म्हणतो तू लठ्ठ आहे, तो म्हणतो माझी आई लठ्ठ, वडील लठ्ठ, आजी लठ्ठ, आजोबा लठ्ठ, खानदान सगळं लठ्ठ आमचं. जशी प्रॉपर्टी सोडून गेले तसं हे पण त्यांनी दिलं मला. पण जर 100 लठ्ठ लोकांचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की याच्यापैकी 2% लोकांना आईवडिलांमुळे लठ्ठपणा आहे, बाकी 98% लोकांनी तो कमावलेला आहे. त्यामुळे आईवडिलांना ब्लेम करायचं फारसं कारण नाही. शारीरिक श्रमांचा अभाव, कष्ट राहिलेले नाही. म्हणजे लोक सायकल चालवत नाही, पायी जात नाही. 8वी-9वीची मुलं 2 व्हीलर घेऊन क्लासला जातात, अशी परिस्थिती आहे. घराघरामध्ये मिक्सर आहे, ग्राइंडर आहे, वॉशिंग मशीन आहे, काम काहीच नाही राहिलं. म्हणजे काम कमी झालं पण खायच्या सवयी मात्र जुन्याच राहिल्या. जास्त खाणार आणि काम कमी करणार तर वजन वाढतं. तुमच्या खाण्याच्या सवयी कशा आहेत याच्यावर पण अवलंबून असतं. तुम्ही जर हरियाणामध्ये गेला आणि एखाद्या जाट फॅमिलीमध्ये तुम्हाला बोलवलं, त्यांच्याकडे पाहुणचार करायची पद्धत अशी आहे की आलेल्या पाहुण्याला अर्धा ग्लास चांगलं तूप प्यायला देतात. आपल्यापैकी निम्मे लोक तर मरून जातील 7 दिवसात. काही घरांमध्ये अशी पद्धत असते की आग्रह करायचा, कोणी आला की त्याला आग्रह करतात, काहीतरी घेऊन येतात खायला आणि सगळ्यांना बळजबरी आग्रह करतात. डॉक्टर जिचकर म्हणायचे की माणसं मारण्याच्या 2 पद्धती आपल्याकडे आहेत. एक म्हणजे मेळघाट पॅटर्न, म्हणजे उपाशी ठेवून मारायचं, आणि दुसरा आमचा अघोरी आग्रहाचा पॅटर्न. आग्रह किती करावा. 2 डायबिटीसचे पेशंट एकमेकाला आग्रह करतात. हे लग्नाच्या पंक्तीत बसतात शेजारी शेजारी, तर तो गुलाबजाम वाढणारा माणूस यांना बघून फिरतो. तो म्हणतो ह्यांना त्याला माहिती आहे ना डायबिटीस आहे, कशाला यांना वाढा. मग त्यातला एक जण त्याला बोलवतो, यांना वाढा म्हणतो, आणि हा त्याला म्हणतो मग आता त्यालाही वाढा म्हणतो. आणि काय म्हणतात एकमेकाला, आजच्या दिवस खाऊन घ्या गुलाबजाम, वाटलंच तर अर्धी गोळी जास्त घ्या म्हणतात. असे महाभाग इथे बसलेले आहेत मला माहिती. अशा जर सवय असेल खाण्यापिण्याची तर वजन वाढतं.
डिप्रेशनचे पेशंट जास्त खातात त्यांचं वजन वाढतं. काही हॉर्मोन्समुळे वजन वाढतं, ते मी सांगणारच आहे. दारू पिल्यामुळे वजन वाढतं. म्हणजे नुसती कोणी दारू पिली तर वजन नाही वाढत, पण दारू पिणारे लोक जो मोठा कार्यक्रम करतात 2-3 तासाचा, त्याच्यामध्ये बरंच खातात, त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढतं. आणि दारूविषयी सांगायला हरकत नाही की शेक्सपियरने एक चांगलं वाक्य सांगितलं दारूविषयी. त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की इट स्टिम्युलेट्स द डिझायर बट टेक्स अवे द परफॉर्मन्स. म्हणजे इच्छा खूप निर्माण होतात पण कार्यक्षमता कमी होते. दारू पिण्याचं काही फार कौतुक करायचं कारण नाही. असं म्हणतात की जे लोक स्मोकिंग करतात त्यांचं वजन न करणाऱ्यापेक्षा कमी असतं. सभागृहात जे तरुण लोक बसले त्यांच्या डोळ्यात मला चमक दिसली थोडीशी की चला आता उद्यापासून काहीतरी सुरू करायला हरकत नाही, सरांनी सांगितलं आहे. पण धूम्रपानाविषयी चांगलं वाक्य असं आहे की धूम्रपान करणारे लोक कधीही म्हातारे होत नाही, आधीच मरतात. त्याच्यामुळे जर कोणाला असं वाटत असेल की धूम्रपान करून वजन कमी करू, ते तुमच्या काही कामाचं नाही असेल. शिक्षणामुळे आपल्याला जाणीव निर्माण झाली पाहिजे, चांगलं काय वाईट काय कळायला पाहिजे. पण दुर्दैवाने तुमच्या घरातली जी मुलं आज मेडिकल, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अशा ठिकाणी शिकतात किंवा सॉफ्टवेअर कंपन्यात कामं करतात, त्यांची खाण्याची पद्धत काय झाली बघा आता. म्हणजे एका हातामध्ये कोल्ड्रिंक आहे आणि दुसऱ्या हातामध्ये बर्गर आहे, ही त्यांची खाण्याची पद्धत आहे. म्हणजे जो मुलगा कराडमध्ये आल्यावर आईला सांगतो की तुम्ही अडाणी आहात म्हणून तुम्ही चहामध्ये 2 चमचे साखर घालता, म्हणून माझ्या चहामध्ये अर्धाच चमचा साखर घाला, कारण मी आता हेल्थ कॉन्शियस झालेला. हा शहाणा मुलगा कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर 5 मिनिटात 500 मिलीलिटरचं कोल्ड्रिंक पितो आणि तुम्ही कोल्ड्रिंकचे लेबल न वाचता विकत घेता. अकबर आणि बिरबलाची गोष्ट आहे. अकबर आणि बिरबलाला विचारलं आपल्या राज्यामध्ये आंधळे लोक किती आहेत. मग बिरबल चौकामध्ये बाज मिळत बसला. कुणी आलं विचारलं काय करताय, कोण आंधळा. कुणी विचारलं बाज मिळताय का, दुसरा आंधळा. तसे आपण अकल ज्ञान द्यावं. लेबल वाचा, काय लिहिलंय कोल्ड्रिंकच्या लेबलवर, 100 मिलीलिटरला 11 ग्रॅम साखर आहे. म्हणजे हा मुलगा 500 मिलीलिटर कोल्ड्रिंक 5 मिनिटात पितो, म्हणजे 55 ग्रॅम साखर खातो 5 मिनिटात. जर या मुलांना आत्ता आवडलं नाही तर भविष्यामध्ये आपल्याला खूप त्रास होणार, लक्षात ठेवा. काही औषधांमुळे वजन वाढतं, स्टिरॉइड्स नावाचे औषध असतात त्यांनी वजन वाढतं. गर्भनिरोधक गोळ्यांचे काही प्रकार आहेत त्याच्यामुळे वजन वाढतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा डायबिटीसच्या पेशंटला आम्ही इन्सुलिनचे इंजेक्शन द्यायला सुरुवात करतो ट्रीटमेंट म्हणून, त्याचा एक साईड इफेक्ट आहे वजन वाढणे. डायबिटीसमध्ये आम्ही जेवढी औषधं वापरतो ती बहुतांश औषधांमुळे भूक वाढते आणि वजन वाढतं. म्हणजे वजन वाढण्याची एवढी सगळी कारणं आहेत. 2001चा टीव्ही बघा आणि 2017चा टीव्ही बघा. 2001चा मोबाईल तुम्हाला आठवत असेल तर एवढ्या अर्धा किलोचे, पाऊण किलोचे मोबाईल होते पूर्वी. आता काय झालंय, स्मार्ट आणि स्लिक वस्तू सगळ्या आल्या, सगळे फ्लॅट फ्लॅट फ्लॅट, आणि माणसं मात्र पसरत चाललेली आहे. व्यायाम काय उरलाय लोकांना. हा माणूस सांगतोय की माझा व्यायाम मी अधूनमधून बदलतो, कधी मी राईट क्लिक करतो, कधी डबल क्लिक करतो. तुम्हाला हसू आलं पण हे तुमच्या घरातलं वास्तव आहे. आज तुमच्या घरातली 8वी 9वी 10वीची मुलं मोबाईलवर फुटबॉल खेळतात, ग्राउंडवर खेळत नाही. हे आजचं वास्तव आहे समाजात, लक्षात. आणि चांगल्या डॉक्टरने तुम्हाला सांगितलं की वजन कमी करायचं असेल तर जेवणावर नियंत्रण ठेवा, व्यायाम करा. तुम्ही काय म्हणता, हे असलं काही सांगू नका आम्हाला, त्यापेक्षा आमचं ऑपरेशन करून टाका. नाहीतर आम्हाला 10,000च्या गोळ्या दिल्या तरी चालतील 4, पण आम्हाला काही करायला सांगू नका. ही तुमची मेंटॅलिटी आहे. या माणसाला सद्बुद्धी झाली. तो म्हणतो मला टेनिस खेळायला जायचंय, माझे बूट कुठे बघितले का असं विचार. त्याच्या पायाकडे बघा, त्यांनी बूट घातलेले आहेत पण ते पोट एवढं मोठं आहे की दिसत नाही. असे लोक कराडमध्ये सुद्धा आहेत. मी काही लोक बघितले की बफेच्या वेळेला पोटावर ताट ठेवून जेवतात, टेबलाची गरज पडत नाही. पण चित्र मुद्दा मी दुसऱ्या देशातले घेतो, कारण आजकाल भावना फार लोक दुखवतात. मी अनेक कारण तुम्हाला सांगितलं की तुम्ही लठ्ठ का होता, पण साधं सोपं कारण सांगतो. काय कारण आहे, तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाता आणि श्रम करत नाही, पैसे कमवत राहिले, खर्च नाही केले तर काय होतं, बँक बॅलन्स वाढत जातो. तसंच चरबीचा बॅलन्स तुमचा वाढत जातो. मी खूप लोकांना प्रश्न विचारतो कशा करता खाता तुम्ही. मग काही लोक सांगतात आम्ही कॅलरीजसाठी खातो, कोणी म्हणतं प्रोटीनसाठी खातो, कोणी म्हणतं काय आयर्न, कोणी म्हणतं.
जेवढं जास्त हुशार तेवढं काय काय सांगता. खरं कारण तुम्हाला सांगतो, तुम्ही का खाता, तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता, असं आहे, दुसरं काही कारण नाही. आता समजा नगर परिषद कराडतर्फे सभागृहामध्ये समोसे फिरवणे, समजा जास्त आनंदून जाऊ नका, असा काही प्लॅन नाही आहे. त्याचा खर्च टाकू नका. किती लोक खाणार नाही बघा, ज्यांनी हात वर केले माझ्यासमोर डाएट प्लॅन करतात ते निदान माझ्यासमोर खाणार नाही. आणि फुकट म्हटलं तर 2 खा. समोस्याची भूक कोणाला लागली होती का? कोणाला लागली? मिळालं म्हणून खाल्लं. तुम्ही ट्रिपला गेलात कुठेतरी पॅकेज ट्रिप असतात, त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट लंच डिनर असतं. सकाळी तुम्ही बघा लोक कसं खातात, आणि पहाटे 2 वाजता जरी ट्रिपवाल्या लोकांनी काहीतरी आणून दिलं ना खायला, पहाटे 2ला खातात. आता विमान प्रवासात 2:30ला फ्लाईट असलं आणि 2:30ला त्यांनी सँडविच दिलं, ते खातात लोक. म्हणजे काय की ते मिळालं तर खायचं, सोडायचं नाही, असं पैसे वसूल करायचे. मग असं तुम्ही अतिरेकी खात असाल, इनडिस्क्रिमिनेट खात असाल, काही विचारच करत नाही. लोक असे पाहिलेत मी, ऍसिडिटी झाली आहे तर गोळी खातात आणि जेवण जातात. ते शरीर सांगतं अरे बस कर आता, लोक ऐकत नाही. हे खरं कारण आहे की आवश्यकतेपेक्षा जास्त खाता तुम्ही. आणि जे लोक अनुवंशिकताला ब्लेम करतात त्याच्यासाठी वाक्य आहे की ओबेसिटी डझंट रन इन फॅमिली, द प्रॉब्लेम इज नोबडी रन्स इन द फॅमिली. पळायला सुरुवात करा, वजन आपोआप कमी होतं. 2012 मध्ये माझं वजन 8 किलो वाढल्याचं माझ्या लक्षात आलं. आणि मग मी अनेक प्रयोग केले वजन कमी करायचे. त्याला मी माझ्या वजनाचे प्रयोग असं म्हणतो. आणि त्याच्यामुळे मी या सगळ्या उद्योगात पडलो, वेट लॉस आणि डायबिटीज प्रिव्हेंशन. या ठिकाणी प्रयोग हा शब्द वापरला मी. प्रयोगाचा अर्थ काय असतो? तुम्हाला तर आम्ही सांगितलं की 2 ग्रॅम सोडियम क्लोराईड घ्या आणि त्याच्यामध्ये 3 मिलीलिटर हायड्रोक्लोरिक ऍसिड टाका, तर तेवढंच टाकायला लागतं. 2.5 मिलीलिटर ऍसिड टाकून रिॲक्शन होत नसते. पण मी जे सांगतोय ते सगळ्या गोष्टी मी 100% प्रामाणिकपणे केल्या. त्याच्यामध्ये 19-20 केलं नाही. म्हणून तुम्हाला सांगू शकतो की कुठला प्रयोग फसला आणि कुठला सक्सेसफुल झाला. पहिला प्रयोग काय केला, आठवड्यातून 1 दिवस उपवास करायचा, कडक उपवास. म्हणजे 24 तासामध्ये काही खायचं नाही, चहा मात्र प्यायचं. भारतीय लोकांचा समज असा आहे की चहा सारखा निरुपद्रवी पदार्थ जगात दुसरा कुठलाही नाही. म्हणून पुढे तुम्ही गेलात पाहुणे म्हणून आणि त्यांनी चहा नाही विचारला तर काय म्हणतात, चहाचं पाणी सुद्धा विचारलं नाही. आणि मनमाडला वगैरे गेला स्टेशनवर तर ते चहाचं पाणीच मिळतं काय. मग हा प्रयोग मी केला. पण उपास म्हणजे तुमच्यासारखा नाही, आषाढी कार्तिकीचा उपास. आषाढी कार्तिकीच्या उपासाला काही घरांमध्ये पाहिले मी, त्या दिवशी काय खायचं याचं प्लॅनिंग 15 दिवसापासून चालू असतं. राजगिऱ्याचा वडी कधी खायची, रताळ्याचं शिरा कधी खायचा, हे सगळं प्लॅनिंग चालू असतं. म्हणून एकादशी दुप्पट खाशी म्हणतात आपल्याकडे. पण तसं नाही केलं मी. कडक उपास पण चहा प्यायचा. 1.5 महिने प्रयोग केला, वजन केलं. माझं वजन 1.5 किलो वाढलं होतं. मला आश्चर्य वाटलं, उपास करून वजन कसं काय वाढलं. मग मी थोडा अभ्यास केला, त्यामुळे लक्षात आलं की स्टार्वेशन सिग्नल नावाची कल्पना आहे. म्हणजे काय की जर मेंदूला असं वाटलं की याला आज खायला मिळालं पण याचा उद्याचा काही भरोसा नाही. हे कोणाला होतं, जो माणूस आज सोमवार, उद्या चतुर्थी, परवा आणखीन काहीतरी अशा आडम उपास करतो. त्याचा मेंदू कन्फ्यूज होऊन जातो. तो म्हणतो याला आज मिळालं उद्याचा भरोसा नाही. मेंदू काय म्हणतो, याला तर जिवंत ठेवायचं आहे कुठल्याही परिस्थितीत. मग काय करायचं, जे काही खाईल त्याचं रूपांतर चरबीत करून साठवून ठेवायचं, आडीनडीला कामाला येईल. म्हणून जे लोक तुमच्यापैकी असे उपवास करतात किंवा तुमचे नातेवाईक असे उपवास करतात, सगळ्यांची पोटं सुटलेली आहेत, कोणी फिट नाही. याचं कारण स्टार्वेशन सिग्नल. म्हणून हा प्रयोग फसला. मग दुसरा प्रयोग सुरू केला, रात्री फक्त फळं खायचे. दिवसभर काय हवं ते खायचं, रात्री फळं खायचं. याचा फायदा असा झाला की सकाळी पोट साफ व्हायचं. पण वजनात काही परिणाम झाला नाही. महिनाभर मी केला, मग तोही प्रयोग तिथे थांबला. मग मला कुठे सांगितलं की 1 दिवशी फळं खा, दुसऱ्या दिवशी उपाशी आणि तिसऱ्या दिवशी फक्त रस प्यायचा. आणि असं 3-3 दिवस करत राहायचं. रस प्यायचं म्हणजे काय, गाजर खावंसं वाटलं मिक्सरमध्ये टाकायचं, रस करायचा, प्यायचा. पण हा प्रयोग मला काही 10-12 दिवसाच्या वर करता नाही आला. कारण आपल्या शरीराला कच्चे पदार्थ खायची सवय नसते, पचवायची सवय नसते. माझं पोट बिघडलं आणि त्याच्यामुळे तो प्रयोग तिथे फसला. मग मला ते इंटरनेटवर एक डाएट मिळालं, जनरल मोटर्स डाएट. किती लोकांनी केलंय तर हातवर करा.
आहे, समदुःखी लोक आहेत. अमेरिकन कंपनीचे डाएट आहे आणि त्यांनी सांगितलं गॅरंटी हे आमचं करा तुम्ही, 8 दिवसात तुमचं 4 किलो वजन कमी होणार. मग काय, पहिल्या दिवशी फळं खायची, दुसऱ्या दिवशी भाज्या, एक दिवशी भात आणि टोमॅटो, एक दिवशी दूध आणि केळी, आणि शेवटच्या दिवशी एक मोठा बटाटा, त्याच्यावर एक चीजचा तुकडा आणि एक ग्लासभर वाईन. वाईन कशा करता ते म्हणजे सेलिब्रेट करा. तुमचं 4 किलो आम्ही कमी करून दिलं ना 8 दिवसात. अमेरिकन कंपनी तेही केलं आणि खरंच 4 किलो कमी झालं. मी म्हटलं आपण उगीच 2-3 महिने वाया घातले, आता अजून एकदा केलं की अजून 4 किलो कमी होईल, आपलं काम झालं मग. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही 7-7 दिवसाचं सायकल मध्ये गॅप घ्या, 5-7 दिवसात परत करू शकता. म्हटलं तर परत करायचं ठरवलं, पण 5-6 दिवसाचा गॅप मध्ये थोडं जास्त झाला, गावाला गेल्यामुळे 10 दिवस लागले. म्हटलं आता सोमवारपासून चालू करावं, म्हणून पुन्हा वेग मशीनवर उभा राहिला, वजन पुन्हा जागेवर. जे 4 किलो गेलं होतं ते पुन्हा 10 दिवसात जागेवर राहिलं. ज्यांनी ज्यांनी हातवर केले त्यांचा अनुभव तसाच आहे, याच्यापेक्षा वेगळा अनुभव कोणाचा नाही. मग आयुर्वेदिक औषधं, होमिओपॅथिक औषधं याचाही प्रयोग केला. म्हणजे आयुर्वेद आणि होमिओपॅथी हे चांगल्या पॅथी आहेत दोन्ही. या दोन्ही पॅथी आणि प्रामाणिकपणे त्या प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांविषयी माझ्या मनात आदर आहे. पण जे डॉक्टर लोक वजन कमी करायची दुकानं टाकून बसले आहेत त्यांना माझा विरोध आहे. कारण आयुर्वेदामध्ये असं कुठलं औषध नाही की जे सगळ्यांचं वजन कमी करेल. कारण आयुर्वेदाने माणसाची विभागणी केलेली आहे, वात, पित्त आणि कफ अशा प्रकारात. एकच औषध सगळ्यांना लागू पडत नाही. किंवा होमिओपॅथीमध्ये तर असं म्हटलंय, क्लासिकल होमिओपॅथी, की प्रत्येकाचं औषध वेगळं असतं आणि ते योग्य औषध मिळालं तर गुडघ्या दुखायचा थांबतो आणि दमा पण जातो. 2 औषधं लागत नाही. त्यामुळे जे लोक असं म्हणतात की आमचं हे औषध घ्या आणि सगळं बरं होईल किंवा तुमचं वजन कमी होईल, ते लोक आपापली पॅथी प्रॅक्टिस करत नाही, हे लक्षात घ्या. मग हे दोन्ही करून पाहिलं, फक्त पैसे केले, फक्त काही फायदा झाला. मग मला ते हिरोईनचं पुस्तक मिळालं. काय सांगितलं, दर 2-3 तासाला काहीतरी खा. जगातल्या सगळ्या लठ्ठ लोकांना आवडणारा सल्ला दिलेला आहे. खाऊन खाऊनच लठ्ठ झाला तो. त्याला ऑफिशियली सांगितलं डायटिंग म्हणून, काय सारखं काहीतरी खा, भूक म्हणून लागता कामा नये. मग काय करायचं म्हटलं, हाही प्रयोग केला. सकाळी उठलं 5:30ला की पहिल्यांदा चहा बिस्किट वगैरे खायचं, 7:30ला पोहे उपमा, मग 9:30ला कॉलेजला जाण्यापूर्वी ज्यूस तरी प्यायचा, पोट रिकामा नको राहायला. मग कॉलेजला 3 डबे घेऊन जायचे. 11:30ला पहिला डबा काढायचा, त्याच्यामध्ये पोळी भाजी चटणी असं खायचं. 1:30-2:ला दुसरा डबा काढायचा, त्याच्यामध्ये भात वरण कोशिंबीर असं खायचं. 3:30-4:00ला तिसरा खास डबा काढायचा डायटिंगवाला, 1.5 काजू, अर्धी मनुका, बिटाची सालं, दुधी भोपळ्याच्या 3 फोडी. लठ्ठ लोकांचा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांना सांगितलं काय हवं ते खा, ते म्हणतात हे काय सल्ला आहे का? आम्ही काय सांगतो आजकाल, 7 खारका घ्या, उभे रेषेत मांडा, वरच्या 2 काढून टाका, खालच्या 2 काढून टाका, 3 नंबरचा डावा भाग खायचा, 4 नंबरचा उजवा भाग खायचा, 5 नंबरचा डावा भाग खायचा. असं सांगितलं एवढं खुश होणार, सर किती फी द्यायची तुम्हाला? मग 5:30ला घरी आलं की परत खायचं, 7:30ला परत खायचं, 9:30ला जेवायचं. रात्री 1:30-2 वाजता चुकून जाग आली तर स्वयंपाकघरात जाऊन डबे शोधायचे खायला काय. माझ्या असं लक्षात आलं की या माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कुठला असेल तर तो एवढाच आहे, आता काय खायचं, आता काय खायचं, आता काय खायचं. मी म्हटलं आयुष्य असं असू शकत नाही की माझ्या डोक्यात एकच प्रश्न आहे फक्त खाण्याविषयी. आणि महिन्याभरात माझ्या लक्षात आलं की आपला बेल्ट आणखीन घट्ट व्हायला लागलेला आहे. पण हा डाएट प्लॅन एवढा चांगला होता की मला काही सोडवायला गेला नाही पटकन. मी म्हटलं आपलं काहीतरी चुकत असेल, अजून 1 महिना करून पाहूया. आणि अजून 1 महिना केला, वजन केलं, ते 3.5 किलो जास्त झालं. आता वाढणारच होतं, इतक्या वेळा खाल्ल्यावर वजन काय कमी थोडीच होणार आहे. म्हणजे सगळे प्रयोग केले, त्याचं फळ काय मिळालं, एक तर माझं वजन वाढलं, नाहीतर काही वेळासाठी कमी झालं आणि पुन्हा जागेवरून थांबलं. ज्यांनी ज्यांनी वजन कमी करायचा प्रयत्न केला सगळ्यांचा अनुभव असाच आहे का? असाच अनुभव. किती लोकांनी प्रयत्न केला वजन कमी करायचा? हात वर करा. ज्यांनी हात वर केला नाही त्यांचा वजनामुळे वर झाला नाही असं मी समजतो. नाही तर आलेच कशाला असते इथे व्याख्यान. 2च तर काम आहे तिथे, वजन कमी करणे आणि डायबिटीस काढणे. सभागृहामध्ये काही सिन्सिअर विद्यार्थी बसलेले आहेत. मला सिन्सिअर विद्यार्थ्यांची भीती वाटते. काही लोक कागद पेन घेऊन, काही लोक मोबाईल घेऊन नोट्स काढतात. आत्तापर्यंत जे मी सांगितलं ते सगळे फसलेले प्रयोग होते, लिहून घेऊ नका.
आणि लिहिले असतील तर लाल पेनाने फुरून टाका. हे करायचं नाही. आता हे समजून घ्या की तुम्ही जेवढे डाएट प्लॅन करतात किंवा हे करतात का बरं फसतात सगळं. जगामध्ये 247 प्रकारचे डाएट प्लॅन आहेत. आणि या सगळ्या प्लॅन विषयीची पुस्तकं तुम्ही वाचली तर फार मजा होते. निजामाबादला मला एकाने लेक्चरला बोलवलं. ज्यांनी बोलवलं तो कॉमर्सचा ग्रॅज्युएट आहे. मी त्याच्या घरी गेलो आणि तो आतमध्ये गेला तर पाहिलं तर मी 3 कपाटाभर पुस्तकं घरामध्ये डिमांड करण्यात. मी सहज कुतूहल म्हणून पाहिलं कुठली पुस्तकं आहेत पाहिजे तर सगळी ती मेडिकलची पुस्तकं, आरोग्य विषयाची सगळी पुस्तकं. मग नितेश आला. मी त्याला म्हटलं तुमच्या घरी कुठे डॉक्टर आहे का म्हटलं. नाही म्हणाला. म्हटलं वडील काका कोणी नाही. मग हे पुस्तकं वाचतो पण म्हटलं एवढे. नितेश म्हणाला मी वाचतो. माझा काही विश्वास बसला नाही. एवढी मेडिकलची पुस्तकं कोण वाचणार. कॉमर्सचा काय कसं काय वाचलं. मग तो आत गेला चहा आणायला. म्हणून मी पटकन जाऊन पुस्तक काढले. ते पाहिलं तर काय त्या पुस्तकावर त्यांनी लाल पेनाने अंडरलाईन करून बाजूला नोट्स काढल्या होत्या. मी म्हटलं खरंच वाचले की नाही सगळं. मला टेन्शन यायला नाही. ह्याला काय आता व्याख्यान द्यायचं आपण. पण तेवढं काय कपाडातली मी 5 पुस्तकं वाचली होती फक्त. मी रितेशला म्हटलं अरे मग रितेश तू मला बोलवलं खरं पण तू एवढी पुस्तकं वाचली मी तुला काय सांगणार आहे. तो म्हणाला सर तुम्हाला खरं सांगू का. पण सांग. पण या पुस्तकात लिहिले तेल तुपाला हात लावू नका. दुसऱ्या पुस्तकात लिहिले तेल तूप खाल्ल्याशिवाय राहू नका. या पुस्तकात लिहिलंय व्हेजिटेरियन खाणं महत्वाचं आहे नाही तर मराल तुझी. ह्याच्यात लिहिलंय नॉनव्हेजच खा. पण हे सगळे उलटे सुलटे पुस्तकं वाचून मी इतकं कन्फ्युज झालो की आता फक्त मी ओशोंची पुस्तकं वाचतो. तर तुमच्यापैकी जे असे गुगल डॉक्टर व्हॉट्सअप डॉक्टर झालेले आहेत ना त्यांची अवस्था अशी होते शेवटी. मग इतके डाएट प्लॅन आहेत 247 प्रकारचे आणि पुस्तक सुद्धा आहे. त्याचं नाव आहे व्हाय डाएट प्लॅन्स फेल. मग पहिलं कारण काय काही डाएट प्लॅन तुम्हाला उपाशी ठेवतात. मग काय करतात तुम्ही त्या डब्बा विकत आणायचा त्याच्यात एक पावडर असते. मग ते करायचं 2 चमचे पावडर सकाळी त्याचा शेक बनवायचा आणि प्यायचं. आणि सांग काय भूक लागली की जेवा नंतर. मग भूक लागत नाही 4-4:30 भूक लागत तेव्हा जेवायचं. मग महिनाभर तुम्ही असं केलं 4,000 रुपये जातात. 1 किलो वजन कमी होतं. इफेक्टिव्हली काय झालेलं आहे की तुम्ही एक जेवण बंद केलेलं आहे. 2 चमचे पावडरवर राहतो. मग तेवढ्या कॅलरीज कमी होतात महिन्याभरात. वजन थोडंफार कमी होतं. पुढच्या महिन्यात दुसरा डबा पुन्हा 1 किलो कमी होतं. तिसऱ्या महिन्यामध्ये मजा येते. पाहुणे आलेले असतात घरी. बायकोनी पुरणपोळ्या आंब्याचा रस कांद्याची भजे असा सगळा मस्त मेनू केलेला असतो. आणि पाहुणे मस्त हात मारतात खायला आलेले असतात ते. आणि तुम्ही काय करता त्यावेळेला तेव्हा तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो की अरे माझं आयुष्य असं असू शकत नाही. ते लोक आंब्याचा रस खातात कांद्याची भजी खातात आणि मी काय करतो शेक पितो. आणि जेव्हा तुम्हाला ते ज्ञान होतं तेव्हा तुम्ही ते डबे बाजूला करता. डबे बाजूला केले आंब्याचा रस खायला सुरुवात केली की पुन्हा वजन झालं. काही डाएट प्लॅन खूप अवघड असतात. आजकाल आश्रम खूप झाले. मग तुमच्या ऐपतीप्रमाणे पॅकेज असतात. 1 लाखात 10 दिवस 15 दिवस. मग तुम्ही तिथे जाता. तिथे काय असतं एका माणसाचं वजन कमी करायला 5 लोक असतात. एक जण तुम्हाला सकाळी उठवतो 4 वाजता. दुसरा तुम्हाला काहीतरी योगा वगैरे शिकवतो. तिसरा तुम्हाला तुमच्याबरोबर 4 किलोमीटर पळतो. चौथा तुम्हाला थोडं थोडं खायला देतो 24 तास. आणि 5वा लक्ष ठेवतो की तुम्ही चोरून काही खाता का. मग एवढं सगळं असं स्ट्रिक्ट वातावरणात केल्यानंतर तुम्ही कधी व्यायाम केलेला नसतो. कधी कमी खाल्लेली नसते. एवढं सगळं केलं की 10-12 दिवसात तुमचं पॅकेज संपतं पैसे संपतात 2 किलो वजन कमी होतं. मग तुम्ही जमता सगळे तुमच्यासाठी 5-7 लोक असतात. ते गाईड तुम्हाला सांगतात बघा आमचं ऐकून तुमचं वजन कमी झालं की नाही. तुम्ही म्हणतात हो. मग आता उद्यापासून आमचं ऐका. तुम्ही काय करायचं उद्यापासून. उद्यापासून म्हणतात 17 ग्रॅम तांदूळाचा भात खायचा आणि 46 ग्रॅम सफरचंद खायचं. तुम्हाला कळत नाही की काय भानगड. कारण तुम्ही बाप जन्मात कधी सफरचंद असं खाल्लेलं नसतं. तुम्ही एक खाता नाही तर अर्धा खाता. आता 46 ग्रॅम मोजायचं कसं मोठा प्रॉब्लेम. तुमच्या चेहऱ्यावरचा प्रश्न त्यांच्या लक्षात येतो. हे जग सगळं दयाळू लोकांनी भरलेलं लक्षात ठेवा. आणि गठ्ठ लोकांना सगळं दयाळू लोक भेटतो. ते म्हणतात तुमचा प्रॉब्लेम आम्हाला समजला. वजन कसं करायचं हा प्रॉब्लेम आहे. तुमच्यासाठी आम्ही सोय केलेली आहे. हे वेइंग मशीन पण आणलेले आहेत. 10,000 रुपये किंमत आहे. म्हणजे तुमची सोय म्हणून त्यांना काय तुमच्याकडनं पैसे नको. मग तुम्ही ते वेइंग मशीन घरी आणता. मग उद्यापासून कार्यक्रम चालू.
सफरचंद घ्यायचं, कापायचं, मग ते जास्त असतं. मग लहान मुलगा तुमचा येतो, तू खा, मग दुसरीकडनं कापायचं, दुसरा मुलगा येतो, तू खा. ते लोणी आणि डोक्याच्या गोष्टीसाठी चालतो कार्यक्रम. पण आता झालं होतं असं की तुम्हाला 10-12 दिवस उपाशी ठेवलेलं असतं आणि व्यायाम केलेला असतो. हे 8 दिवस आले उपाशी काहीच होत नाही, वजन काही हलत नाही लागलं. मग तुम्हाला हळूहळू संशय यायला लागतो, बहुतेक आपलं वेइंग मशीन बिघडलेलं असतं. त्यांनी सांगितलं 46 ग्रॅम, आपण खातो 51 ग्रॅम, त्याच्यामुळे आपलं वजन कमी होतं. एकदा असा अविश्वास निर्माण झाला की तुम्ही ते वेइंग मशीन बाजूला करता, वेइंग मशीन बाजूला केलं, बाकीचं खायला लागलं की पुन्हा वजन वाढतं. काही डाएट प्लॅन महागडे असतात. मुंबईत 80,000 1 लाख रुपये घेतात एका कन्सल्टेशनला. मग मुंबईत जाऊन 1 लाख रुपये खर्च केले, तर कराडमध्ये येऊन कोणत्या तोंडाने सांगणार की मी एवढा मूर्ख आहे, 1 लाख खर्च केल्याने काहीच कमी झालं नाही. काही डाएट प्लॅनमध्ये सारखं मार्गदर्शन घ्यावं लागतं, सारखं गायडन्स घ्यावं लागतं. काय करायचं, ऑनलाईन पेमेंट करायचं आहे, पेमेंटशिवाय काय होत नाही जगात. आणि मग त्या मॅडमला रात्री मेसेज करायचा की उद्याचा डाएट प्लॅन पाठवा. मग मॅडम तुम्हाला ईमेल पाठवतात, त्याचा प्रिंटआउट काढायचा. मग सकाळी 5 वाजता काय ब्लॅक कॉफी, 8 वाजता काय हाफ फ्राईड आमलेट, मग कधीतरी दुधी भोपळ्याच्या पोळी, असं सगळं 24 वाजता प्लॅन येतो. तुम्ही करता सगळं असतं. 15 दिवस महिन्याभराने गंमत होते. तुमचा मित्र अमेरिकेत येतो, त्याने ते चॉकलेट आणलेले असतात हास्याचे छान वेगळे, तो तुम्हाला देतो, तुझ्यासाठी आणले खास, खाऊन पहा म्हणतोय मस्त. तुम्ही त्या पॅकेटातलं एक चॉकलेट काढता, एका हातात चॉकलेट, दुसऱ्या हातामध्ये यादी. ते यादीत लिहिलेलं असतं, ब्लॅक कॉफीमध्ये नारळाचं तेल घालून प्या. तेव्हा तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो की मी इतका कोणाच तरी गुलाम झालोय की साधं एक चॉकलेट खायचं फ्रीडम मला नाही. ते कोणातरी मॅडमला विचारल्याशिवाय खाता येत नाही मला. आणि जेव्हा तुम्हाला हे कळतं तेव्हा तो डाएट प्लॅन फसतो. काही डाएट प्लॅन सांस्कृतिकदृष्ट्या विपरीत असतात. एका बाईंचा फोन आला पुण्याला, सर मी कंटाळले डाएट प्लॅनला. म्हटलं काय झालं? म्हणजे वजन तर कमी झालं 1-2 किलो, पण मी काय आता डाएट प्लॅन करू शकेल असं वाटत नाही मला. म्हटलं काय करता तुम्ही? काय नाही म्हणे, ब्रेकफास्टला चिकन खाते, लंचच्या वेळेला मटण खाते आणि डिनरला फिश खाते. मी म्हटलं हे सगळे चांगले पदार्थ, न्यूट्रिशियस पदार्थ, काय प्रॉब्लेम आहे? अहो म्हणे मी व्हेजिटेरियन होते म्हणे. आता व्हेजिटेरियन लोकांना जर असा डाएट प्लॅन दिला तर कसा सक्सेसफुल होणार? पण खरं कारण तुम्हाला सांगतो की हे डाएट प्लॅन का असतं आणि वेट लॉस इंडस्ट्री तुम्हाला का बनवू शकते, याचं खरं कारण आहे की तुमची मानसिकता अशी आहे की तुमच्या वजनाची जबाबदारी दुसऱ्या कोणीतरी घ्यावी. आजही पुष्कळ लोक यासाठी आले की दीक्षित सर माझं वजन कमी करून देते. मी काही तुमच्यासाठी पळणार नाही उद्यापासून, तुमचं तुम्हालाच पळायचं आहे. जोपर्यंत ही मानसिकता तुमची बदलत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला दुबाडत राहतील, हे लक्षात ठेवा. शेवटी मला असं वाटायला लागलं की वजन कमी करायचं असेल तर बहुतेक हाच एक उपाय असणार. आता हे चित्र बघून तुम्हाला हसू आलं, साहजिकच आहे, किती मूर्खपणाची गोष्ट आहे. पण मग हे काय, याला आम्ही म्हणतो लायपोसक्शन किंवा बॅरिएट्रिक सर्जरी. म्हणजे काय, तुमच्या पोटात आम्ही पाईप घालतो आणि चरबी बाहेर काढतो. एका लिटरला 20,000 25,000 असा भाव असतो. काही लोक मरतात सुद्धा ऑपरेशनमध्ये. काही लोकांचं आम्ही बॅरिएट्रिक सर्जरी करतो. म्हणजे काय, तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर त्या पिशवीत जातात, त्याला जठर असं म्हणतात. त्याची तुमची कॅपॅसिटी असते 25 पोळ्यांची. तुम्ही आयुष्यभर कमावलेली असते खाऊन खाऊन. कारण जठराचे स्नायू असतात शेवटी. जसे तुम्ही इतर स्नायू कमावू शकता तर जठराचे पण कमावू शकता. म्हणजे तुमच्यापैकी कुठलाही माणूस जर आज 3 पोळ्या खात असेल तर 2 वर्षांनी 20 पोळ्या खाऊ शकतो. दर महिन्याला अर्धी पोळी वाढवा. मग तुमची कॅपॅसिटी 25 पोळ्याची आहे, तोंडावर कंट्रोल नाही. मग आम्ही काय करतो, तुमचं जठर कापून टाकतो. त्याची कॅपॅसिटी 3 पोळ्यांची ठेवायची. मग काय कॅपॅसिटी नसते, खाऊ शकत नाही 3 पोळ्या. काही लोकांचा आम्ही बायपास करतो. म्हणजे काय, जठरातून अन्न जर लहान आतड्यात गेलं तर त्याचं पचन होण्याची शक्यता आहे, मग ते अंगी लागू शकतं. मग काय करायचं, जठरातून अन्न लहान आतड्यात जाऊ द्यायचं नाही, ते डायरेक्टली मोठ्या आतड्यात पाठवायचं. म्हणजे काय, इकडून खायचं तिकडून बायपास. मग अशा पद्धतीने वजन कमी करावं असं कोणाला वाटेल का? कोणालाही वाटणार नाही. त्यामुळे हे चित्र आणि हे चित्र याच्यामध्ये गुणात्मक दृष्ट्या फरक नाही, हे लक्षात ठेवा. दोन्ही सारखं हास्यास्पद आहे. पण या सगळ्या मी निराश झालेल्या अवस्थेमध्ये असताना की आपलं वजन की आता कमी होणार नाही,
माझ्या एका मित्राने मला जिचकरांचा YouTube लेक्चरचा व्हिडिओ आणून दिला. तो म्हणाला की तू एवढे प्रयोग केले, हा पण एक प्रयोग करून पहा. जिचकरांचं व्याख्यान मी ऐकलं आणि त्या व्याख्यानात त्यांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगणार आहे आज. त्या व्याख्यानात त्यांनी काय सांगितलं, साधा सोपा उपाय सांगितला. ते म्हणाले तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल, वजन कमी करायचं असेल तर दिवसामध्ये 2 वेळा जेवा, इतर वेळा तोंड उघडायचं तर बोलण्यासाठी नाही तर पाणी पिण्यासाठी. मला आश्चर्य वाटलं कसं काय शक्य आहे. ते व्याख्यान अनेक वेळा ऐकलं. मी म्हटलं जिचकर असं म्हणतात का, कमी खा तसं म्हणत नाही, गोड खाऊ नका तसंही म्हणत नाही, नॉनव्हेज खाऊ नका तसंही म्हणत नाही, तेल तूप खाऊ नका तसंही म्हणत नाही. मला आश्चर्य वाटलं. आम्ही काय शिकलो पुस्तकात, कॅलरीज इन कॅलरीज आउट. जास्त कॅलरीज खाल्ल्या, कमी खर्च केला तर वजन वाढतं. आणि हे पोल्ट्रीमध्ये अजून चालतं, शेळ्यामध्ये अजून चालतं. त्यांना जास्त खाऊ घाला, त्यांचं वजन वाढतं, त्यांना हवी देऊ नका जास्त. पण माणसं फार गमतीशीर आहे. तुमचे काही मित्र असतील, लोक ओळखीचे असतील, ते 15 पोळ्या खाल्ल्या तरी त्याचं वजन वाढत नाही वर्षानुवर्ष. आणि दुसरे काही लोक लठ्ठ असे म्हणतात, सर आम्ही हवा खाल्ली तरी आमचं वजन वाढत नाही. म्हणजे हे जे गणित आहे कॅलरीज इन कॅलरीज आउट, हे माणसांमध्ये तेवढं फिट बसत नाही लक्षात. पण मी असा विचार केला की आपण एवी सगळे प्रयोग फसलेत आपण. आणि जिचकरांसारखा विद्वान माणूस काही सांगत असेल त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल. म्हणून मी हा प्रयोग प्रामाणिकपणे 3 महिने केला. हा प्रयोग केला आणि फक्त एक काळजी घेतली की कोणालाही काही सांगायचं नाही. कारण तोपर्यंत लोक मला हसायला लागले होते. मी दिसलो की लोक विचारायचे आप क्या चालू आहे. तुमच्याकडे काही लोक असतील कायम महिन्यात ते डायटिंग करत असतात. मग लोक विचारतात आप क्या चालू आहे. म्हटलं आता काही चालू नाही. पण महिन्यात 1.5 महिन्यात लोक मला विचारायला लागले, नाही तुम्ही काही सांगत नाही मला, काहीतरी करायला लागले, तुमचं पोट कमी झालं, वजन कमी झालं. मी म्हटलं 3 महिने थांबा मग बघूया. आणि 3 महिन्यानंतर माझं वजन 8 किलो कमी झालं, पोटाचा घेर 2 इंच कमी झाला. आणि मला पटलं की खरंच डॉक्टर जिचकर जे सांगतात तो साधा सोपा उपाय इतका प्रभावी आहे असं माझ्या लक्षात आलं. मग काय दिसेल त्याला मी सांगायला सुरुवात केली. शेकडो लोक, जे नातेवाईक असो, मित्र असो, कॉलेजमधले असो, जे दिसेल त्याला मी सांगायला सुरुवात केली. तेव्हा माझी अवस्था अशी झाली होती की रस्त्यावर जरी मला कोणी अनोळखी माणूस दिसला पोट सुटलेला, मी त्याच्या मागे पळत जायचो आणि त्याला सांगायचो थांब तुला सांगायला काहीतरी आहे माझ्याकडे. आणि असं कराडमध्ये होणार आहे 3 महिन्यांनी. तुमची पोटं कमी झाली की तुम्ही असे लोक शोधणार आहात नंतर. म्हणून तुम्हाला वाटत असेल की तुमच्या खांद्यावर कोणी हात ठेवू नये तर तुम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवण्याची तयारी करा आत्तापासून. आता लक्षात घ्या की हा सिद्धांत नेमका काय. या व्याख्यानाचा हा महत्वाचा भाग आहे. आता 1-2 स्लाइड जे आहेत त्या फार महत्वाचे आहेत, लक्ष देऊन ऐका. हा सिद्धांत आपल्याला असं सांगतोय की तुमच्या रक्तामधलं इन्शुलिन नावाच्या हार्मोनचं प्रमाण जर वाढलं तर तुम्ही लठ्ठ होता आणि तुम्हाला टाईप 2 डायबिटीस होतो. डायबिटीसचे 2 प्रकार आहेत. टाईप 1 लहान मुलांना होतो, 10-12 वर्षाचा असताना त्यांना डायग्नोज होतो. अशा मुलांमध्ये इन्शुलिन निर्माणच होत नाही आणि म्हणून त्यांना आयुष्यभर इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात. आणि ज्या लोकांनी आता हात वर केले त्या सगळ्या लोकांना डायबिटीस 35 वर्षी 40 वर्षी झालेला आहे. त्याला म्हणायचं टाईप 2 डायबिटीस. त्यामुळे हे व्याख्यान, हे अभियान, ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन टाईप 2 डायबिटीस संदर्भात आहे, टाईप 1 संदर्भात नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता इन्शुलिन म्हणजे काय. इन्शुलिन हे एक संप्रेरक आहे किंवा हॉर्मोन आहे. हा एक रासायनिक पदार्थ आहे आणि तुमच्या शरीरामध्ये पॅन्क्रियास नावाची ग्रंथी आहे, ज्याला मराठीत स्वादुपिंड असं म्हणतात. तुमच्या पोटामध्ये डाव्या बाजूला जठराच्या खाली ही ग्रंथी असते. या ग्रंथीतून हे इन्शुलिन निर्माण होत असतं. हे इन्शुलिन निर्माण होण्याचे 2 मार्ग आहेत. एकाला म्हणतो बेसलाईन सिक्रिशन म्हणजे पायाभूत स्त्राव. म्हणजे काय की 24 तास तुमच्या पॅन्क्रियासमधून थोडं थोडं इन्शुलिन बाहेर येतं. किती येतं दिवसाला? 18 युनिट ते 32 युनिट पर्यंत येतं. या स्त्रावाचं वैशिष्ट्य असं आहे की हे तुम्हाला थांबवता येत नाही. हे तुम्हाला जिवंत राहण्याकरता आवश्यक असतं. दुसरा जो मार्ग आहे इन्शुलिन निर्माण होण्याचा तो आहे तुम्ही खाल्लं की इन्शुलिन तयार होतं. आता अपेक्षा अशी आहे की तुम्हाला लागणाऱ्या एकूण इन्शुलिन पैकी 50% बेसलाईन पद्धतीने यावं, 50% तुम्ही खाण्यामुळे तयार करावं. म्हणजे 18 ते 32 युनिट बेसलाईन तर 18 ते 32 युनिट खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा. आता जे इन्शुलिन तुम्ही खाण्यामुळे निर्माण करता त्याचं एक वैशिष्ट्य आहे. ते असं की जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेला खाता
तेव्हा एका विशिष्ट प्रमाणात इन्शुलिन निर्माण करतात. त्याला आम्ही साध्या भाषेत असं म्हणतो की तुमचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे. म्हणजे जशी तुमची ओंजळ आहे प्रत्येकाची. तुम्हाला म्हटलं ज्वारी घ्या, सगळ्यांना सारखी मिळणार आहे का? नाही मिळणार. कोणाला जास्त कोणाला कमी मिळेल. तसं हे इन्शुलिन निर्माण करण्याचं तुमचं माप कोणाचं 2 युनिटचं असेल, कोणाचं 4चं असेल, कोणाचं 10चं असेल, कोणाचं 12चं असेल. पण एकदा तुम्ही खाल्लं की एक माप इन्शुलिन पडतं. आता दुसरं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही 1 पोळी खाल्ली तरी 1 माप, 2 पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप इन्शुलिन पडतं. म्हणजे तुम्ही 4 पोळ्या खाल्ल्या तर 4 माप इन्शुलिन पडत नाही, हे लक्षात ठेवा. पण एकदा खाल्लं की 1 माप पडतं. आणि शेवटचं वैशिष्ट्य असं की एकदा तुमचं माप रिकामं झालं की भरायला 15 मिनिटं लागतात. याचा व्यवहारामध्ये अर्थ काय की तुम्ही जेवायला बसलात आणि जेवण 15 मिनिटात संपवलं तर इन्शुलिनचं माप एकदा रिकामं होणार. तुम्ही जर 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ जेवलात तर काय होणार? प्रत्येक 15 मिनिटाला एक माप रिकामं होत जाणार. काय काय सांगितलं मी? इन्शुलिन हा एक संप्रेरक आहे किंवा हॉर्मोन आहे. पॅन्क्रियाजमधून तयार होतो. 2 प्रकारे तयार होतो. बेसलाईन सिक्रेशन 18 ते 32 युनिट दिवसभर थोडं थोडं सिक्रेट होतं. तुम्हाला थांबवता येत नाही, जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे. अपेक्षा अशी आहे की तेवढंच इन्शुलिन तुम्ही खाण्यामुळे तयार करावं. याचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक वेळेला तुम्ही एका विशिष्ट प्रमाणात इन्शुलिन निर्माण करता आणि एक माप इन्शुलिन पाडता प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही खाता. 1 पोळी खाल्ली तरी एकच माप, 2 पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप. आणि एकदा माप रिकामं झालं की भरायला 15 मिनिटं लागतात. हे सगळ्यांच्या लक्षात आलं? इन्शुलिनचे सिक्वेशन बद्दल सांगितलं. आता इन्शुलिनचं काम काय बघूया आपण. खाल्ल्यानंतर इन्शुलिन तयार होतं. याचं कारण असं की अन्नपचन झाल्यानंतर रक्तामध्ये जे एंड प्रॉडक्ट्स येतात त्याचा वापर करण्यासाठी इन्शुलिनचं काम आहे. आता तुम्ही अनेक पदार्थ खाता, जेवायला गेले 10, 12, 20, 25 पदार्थ तुम्ही खाता. 25 पदार्थ खाल्ले म्हणजे रक्तामध्ये 25 एंड प्रॉडक्ट्स येत नाहीत, 3च येतात. जसं गायीने कुठलाही चारा खाल्ला तरी दूध पांढरच देते, तसं तुम्ही काही खाल्लं तरी रूपांतर 3च पदार्थात होतं शेवटी. कर्बोदक किंवा कार्बोहायड्रेट्स पासून ग्लुकोज, प्रथिने किंवा प्रोटीन्स पासून अमायनो ऍसिड्स आणि तेल, तूप, चरबी किंवा फॅट्स पासून फॅटी ऍसिड. म्हणजे किती पदार्थ खाल्ले ते रक्तात 3च गोष्टी येतात. आता तुमचं शरीर हे कोट्यावधी पेशींचं बनलेलं आहे आणि या प्रत्येक पेशीला काम करायला ऊर्जा लागत असते. किती ऊर्जा लागते तर तुम्हाला दिवसभरामध्ये सरासरी 2000 कॅलरीज ऊर्जा लागते. ते तुमच्या आता वजनानुसार, कामाच्या स्वरूपानुसार ते बदलेल, पण एक सरासरी आपण समजतो 2000 कॅलरीज ऊर्जा लागते. ही ऊर्जा कशी मिळते शरीराला? एक इंधन आहे ग्लुकोज. तुम्ही जर 1 ग्रॅम ग्लुकोज जाळलं तुम्हाला 4 कॅलरी ऊर्जा मिळते. पण तुम्ही 1 ग्रॅम फॅटी ऍसिड जाळलं तर तुम्हाला 9 कॅलरी ऊर्जा मिळते. म्हणजे काय? फॅटी ऍसिड जाळल्यामुळे ग्लुकोजपेक्षा 2.25 पट ऊर्जा मिळते. मग तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल? ग्लुकोज जाळायला आवडेल का फॅटी ऍसिड जाळायला आवडेल? फॅटी ऍसिड जाळायला आवडेल, पण जास्त ऊर्जा मिळते. तसं शरीराच्या सगळ्या पेशींना फॅटी ऍसिड जाळायला आवडते. याला अपवाद मेंदूच्या पेशींचा आहे, त्यांना ग्लुकोज जाळायला आवडते. आता तुम्हाला असं वाटेल की रक्तामध्ये ग्लुकोज आहे, फॅटी ऍसिड आहे, रक्त सगळ्या पेशींपाशी जाणार, मग काय होईल? ते ग्लुकोज पेशीच जाईल आणि पेशी वापरेल. पण ते इतकं साधं सोपं नाही. कारण प्रत्येक पेशीला एक कुलूप लागलेला आहे, ज्याला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो. याचा अर्थ काय की तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज खूप आहे, पण जोपर्यंत ते कुलूप उघडलं जात नाही पेशीचं तोपर्यंत ग्लुकोज पेशीत जाऊ शकत नाही. मग इन्शुलिनचं पहिलं काम काय लक्षात घ्या की हे रिसेप्टरचं कुलूप उघडायचं. कुलूप उघडलं की ग्लुकोज त्या पेशीत जाणार आणि पेशी वापरणार. अशी कुलप सगळ्या पेशींवर लागलेली आहे. अपवाद पुन्हा मेंदूच्या पेशींचा आहे, त्यांना कुलप नाही, त्याच्यामुळे ते डायरेक्टली रक्तातून ग्लुकोज घेऊ शकतात. म्हणजे इन्शुलिनचं पहिलं काम काय? रिसेप्टरचं कुलूप उघडायचं आणि ग्लुकोजला पेशीत टाकायचं. आता पेशींनी ग्लुकोज वापरला तरी तुमच्या रक्तात ग्लुकोज शिल्लक आहे, मग काय करायचं? खिसा भरला पैशाने, तुम्ही काय करता? कपाटात ठेवता. तसं जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन नावाच्या पदार्थामध्ये होतं आणि तो तुमच्या यकृतामध्ये किंवा लिव्हरमध्ये साठवला जातो. किती? प्रौढ माणसामध्ये 100 ग्रॅम ग्लायकोजन साठवलं जातं. ग्लायकोजन म्हणजे काय असतं की ग्लुकोजचे घटक एकत्र येऊन ग्लायकोजन तयार होतं.
म्हणजे 1 ग्रॅम ग्लुकोजला 4 कॅलरी, तर 100 ग्रॅम ग्लायकोजनला 400 कॅलरी ऊर्जा मिळू शकते. याचा उपयोग काय असतो की जेव्हा तुम्ही 15-16 तास जेवलंच नाही, तुपाशी असला, खाल्लंच नाही काही, तरी तुमचं शरीर सगळं काम करत असतं. हृदयाचं काम चालू आहे, मूत्रपिंडाचं काम चालू आहे, मेंदूचं काम चालू आहे, त्याला ऊर्जा लागते. मग ती ऊर्जा कुठे मिळते? ते ग्लायकोजन ब्रेक डाऊन करायचं, 400 कॅलरी ऊर्जा मिळवायची, हा त्याचा उद्देश असतो. हे पहिलं काम काय सांगितलं? ग्लुकोज पेशी टाकणे. दुसरं काम, जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करून लिव्हरमध्ये साठवणे. आता लक्ष देऊन ऐका, एवढं दोन्ही कामं झाल्यानंतर जर रक्तामध्ये आणखीन ग्लुकोज शिल्लक असेल, त्याचं रूपांतर इन्शुलिनच्या प्रभावाखाली तुमच्या यकृतामध्ये फॅटी ऍसिडमध्ये होतं आणि ते चरबीच्या रूपात साठवलं जातं. आता पुष्कळ लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला की मी तेल खात नाही, तूप खात नाही, अंड्यातलं पिवळं सुद्धा फेकतो, तरी मी लठ्ठ कसा? कारण तुम्ही जी पोळी खाल्ली, भात खाल्ला, वरण खाल्लं, त्याच्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ऍसिडमध्ये केलं. कोणी केलं? इन्शुलिनने केलं. या सगळ्या स्टोरीमधला हिरो किंवा व्हिलन कोण आहे? इन्शुलिन. हे लक्षात घ्या. मग अमायनो ऍसिडचं रूपांतर तो प्रोटीन्समध्ये करतो आणि शरीर ते प्रोटीन्स वापरतो. फॅटी ऍसिडचं रूपांतर चरबीत करून साठवतो. अशा प्रकारे शरीरामध्ये ऊर्जा साठवण्याचं काम आणि निर्मितीची कामं इन्शुलिन करतो. म्हणून त्याला संग्राहक संप्रेरक असं म्हटलेलं आहे, ॲनाबॉलिक हार्मोन असं म्हटलेलं आहे. जर तुमच्या रक्तातलं इन्शुलिनचं प्रमाण वाढलं तर काय होतं? या तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्शुलिनेमिया असा शब्द आहे. तुम्ही गुगलवर गेला, त्याने शब्द टाकला, तुम्हाला हजारो रिसर्च पेपर वाचायला मिळतील. आणि यापैकी एकही रिसर्च पेपर असं म्हणणार नाही की हे तब्येतीसाठी, आरोग्यासाठी चांगलं आहे. हे वाईट आहे. इन्शुलिनची लेवल वाढणं हे वाईट आहे आरोग्यासाठी. काय होतं? ब्लड प्रेशर वाढतं, वजन वाढतं, रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं, मेंदूत रक्तस्राव वाढतात आणि सगळ्यात भयंकर गोष्ट काय होते? इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो. म्हणजे काय? तुमच्या पेशींना सवय काय की इन्शुलिन खाल्ल्यानंतर निर्माण व्हावं आणि काम झालं की पुन्हा 0 लेवलला जावं, कमी व्हावं, अशा अपेक्षा. जसं तुमच्याकडे पाहुणे आले, तुमची अपेक्षा काय? 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस राहून परत जावं. एखादा पाहुणा 4 दिवस आला आणि 4 महिने राहिला, काय होतं पुढे? पुढच्या वेळेला जेव्हा तो फोन करतो, मी येतोय, तुम्ही त्याला सांगता फोनवर, येऊ नको, आम्हीच गावाला चाललोय. हा तुमचा रेझिस्टन्स आहे पाहुण्यांसाठी. तसं पेशी इन्शुलिनला रेझिस्टन्स करतात. म्हणजे काय करतात? थोडा आकार बदलतात. आकार बदलला की ते कुलपाचा आकार बदलतो. कुलपाचा आकार बदलला की इन्शुलिनची किल्ली त्याला बसत नाही. मग आता तुमचं माप होतं 4 युनिटचं समजा. मग काय होतं? ते 4 युनिटवर काम होत नाही. आता इन्शुलिन काय ते किल्ली कुलूप उघडू शकत नाही, मग ग्लुकोज पेशीत जाऊ शकत नाही. ग्लुकोज पेशीत नाही गेलं की पेशी मेंदूला संदेश पाठवतात की आमची आता उपासमार व्हायला लागली. मेंदू म्हणतो आता याचं 4 युनिटने काम चालत नाही, याचं माप वाढवून द्या, आता 6 युनिट करायचं माप. म्हणजे तुमचं माप जे 4 युनिटचं होतं ते आता 6 युनिटचं व्हायला लागतं. मग 6 युनिट असल्यावर थोडं धक्काबुक्की करून ग्लुकोज पेशीत जायला लागतं. असे 3-4 महिने जातात. परत रेझिस्टन्स वाढतो, मेंदू परत तुमचं माप वाढवून 10 युनिटचं करून देतो. त्याच्यात आणखी 5-6 महिने जातात. शेवटी अशी अवस्था येते की तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज वाढलेला आहे, इन्शुलिन वाढलेलं आहे, पण रेझिस्टन्स एवढा वाढला की ते ग्लुकोज काही पेशीत जाऊ शकत नाही. मग शरीर काय करतं? तुमच्या शरीरामधले प्रोटीन्स जे आहेत, अमायनो ऍसिड्स वापरायला सुरुवात करतं ऊर्जेसाठी, कारण उपासमार होत असते अदरवाईज. मग तुमचे मसल्स कमी होतात, खांगायला लागतात तुम्ही, तुमचे ग्लुकोज लघवीतून जायला लागते. तुम्ही डॉक्टरकडे जाता, मग उपाशीपोटी 250, जेवल्यानंतर 400. मग आम्ही तुम्हाला टाईप 2 डायबिटीसचा शिक्का मारतो. तुमच्या लक्षात काय आलं की तुम्हाला जो डायबिटीस झालेला आहे टाईप 2, तो इन्शुलिन निर्माण झालं नाही म्हणून झालेला नाही आहे. एवढं इन्शुलिन निर्माण झालं पण सगळं बिनकामाचं आहे, इनइफेक्टिव्ह आहे, म्हणून तुम्हाला डायबिटीस झालेला आहे. म्हणजे वजन वाढणे, इन्शुलिन रेझिस्टन्स आणि टाईप 2 डायबिटीस हे एकाच रस्त्यावरचे माइलस्टोन्स आहेत. लक्षात ठेवा. हे सगळं कशामुळे घडतं? इन्शुलिनची लेवल वाढल्यामुळे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. आता जर इन्शुलिनची लेवल कमी झाली तर काय होतं? एक्झॅक्टली अपोजिट गोष्टी घडायला लागतात. सुरुवातीला रक्तातलं ग्लुकोज वापरलं जातं, मेंदूपुरतं ठेवून बाकीचं वापरलं जातं. आणि तरी समजा तुम्ही रात्री 9ला जेवण केलं आणि 11 वाजता झोपून गेले, तर काय झालं? रक्तातली ग्लुकोज वापरली गेली आणि मग आता बाकी शरीराचं काम चालूच आहे. मग काय करायचं? मग ग्लायकोजन ब्रेकडाऊन करून 400 कॅलरी ऊर्जा मिळणार. मग त्याचं काम चाललं 5:30-6 पर्यंत
आणि तुम्ही सकाळी उठले आणि पाणी पिऊन मॉर्निंग वॉकला निघाले 6 किलोमीटर, मग ऊर्जा कुठे मिळवायची आता? खिशातले पैसे संपले, कपाटातले पैसे संपले, मग काय होतं? बँकेतल्या फिक्स डिपॉझिटला हात लागतो तेव्हा. एफडी कोणी सहजासहजी मोडत नाही. सगळे सोर्स संपल्याशिवाय कोणी एफडीला हात लावत नाही. तसं शरीर चरबीचे जे फिक्स डिपॉझिट आहे त्याला हात केव्हा लावतं? जेव्हा ग्लुकोज संपलं, ग्लायकोजन संपलं, तेव्हा चरबीला हात लागतो. आणि मग जिथे कुठे चरबी जी आहे तुमच्या शरीरात ती काढून जाळण्याचा कार्यक्रम सुरू होतो. मग लक्षात काय आलं? ज्याला कोणाला जगात वजन कमी करायचं आहे, ज्याला कोणाला चरबी कमी करायची आहे, त्याच्यापुढे एकच मार्ग आहे फक्त. तो कुठला? इन्शुलिनची लेवल कमी करणे. दुसरा कुठलाही मार्ग नाही. मग इन्शुलिनची लेवल कमी करायची असेल तर उद्यापासून कमी खाणार तर कमी वेळा खाणार? कमी वेळा खाणार. कारण कमी खाल्लं काय जास्त खाल्लं काय, इन्शुलिनचं माप तेवढंच पडतं. मग तुमच्या लक्षात आलं की त्या इन्शुलिनचं माप आपल्याला कमी वेळा पाडायचं आहे. मग आता तिसरा गृहपाठ तुम्हाला, इन्शुलिन किती वेळा निर्माण करतात? मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्याचा दिवस आजच्या सारखा असणार नाही. सकाळी उठले, चमचाभर साखर टाकून चहा पिला, 1 माप इन्शुलिन पडलं. मुलगा चालला शाळेत, त्याला डबा बनवून दिला काहीतरी, शिरा केला, सो बघितली चमचाभर, 1 माप पडलं. भाजीवाल्याची घासाघीस केली, 4 अंगूर तोंडात टाकले, 1 माप पडलं. बालाजीचा प्रसाद आणून दिला कोणी, लाडूचा 1 तुकडा खाल्ला, 1 माप पडलं. उद्यापासून कुठलाही पदार्थ खायला हात पुढे केला की डोक्यात इन्शुलिनची घंटी वाजणार तुमच्या. सुखासुखी काही खाता येणार. पण खाण्याविषयीचा अवेअरनेस वाढेल, खूप वाढेल. माझं उदाहरण सांगतो. बायको डब्यात काहीतरी मला द्यायची खायला आणि मग घरी गेला विचारायची वांग्याची भाजी कशी झाली होती. मी सांगा तू छान झाली होती. ते म्हणे आज वांग्याची भाजी दिलीच नव्हती त्याला. कारण काम म्हणून खायचं. इतकं खाल्लेलं असायचं की डबा संपवणं महत्वाची गोष्ट आहे. डबा गेला तर प्रॉब्लेम दुसऱ्या दिवशी. पण आता मला एवढं सेन्सेशन वाटलं आहे की फोडणीमध्ये हिंग जास्त आहे का भोरी जास्त आहे का काय मी सांगू शकतो. प्रत्येक घास एन्जॉय करायला शिकलो मी आता आणि 2दाच जेवतो. तसं तुमचा अवेअरनेस वाढेल. तुम्हाला कोणी पेढा आणून दिला, तुम्ही तो पेढा हातात घेतला, खाण्यापूर्वी विचार केला मला की एवढ्याशा पेढ्यासाठी 1 माप इन्शुलिन पाडणं आवश्यक आहे का? मग काय करतो? वाटीत काढून ठेवतो, जेवताना खातो. हा अवेअरनेस वाढेल. म्हणून उद्याचा दिवस आजच्यासारखा नाही हे लक्षात ठेवा. मग इतक्या वेळा इन्शुलिन तुम्ही तयार करता ते बघा. मग आता साधा सोपा उपाय काय करायचं ठरलं आपलं? इन्शुलिनची लेवल कमी करायची. कशी कमी करायची? कमी वेळा खायचं. मग किती वेळा कमी खायचं? सामान्यपणे माणसाला 2दा कडक भूक लागते. तर कडक भूक लागण्याच्या 2 वेळा ओळखा आणि त्या 2 वेळा जेवा. पुष्कळ लोकांनी एकमेकाकडे बघितलं. हे कडक भूक म्हणजे काय प्रकार असते? कारण भुकेच्या आधीच खातात, दिसलं की खातात. ज्यांना समजलं नशीब, ज्यांना नाही समजलं, जगामध्ये 2 पॅटर्न आहेत. सकाळी 9, संध्याकाळी 6, दुपारी 12:30, 1, रात्री 8:30, 9 कुठल्या तरी एका पॅटर्ननी चालू करून द्या. एकदा तुमचं ठरलं काय होईल? 7-8 दिवसात तुम्हाला करेल ट्रायल अँड एररने की आपली भूक 9ला नाही आहे, 10ला आहे, 10ला नाही 10:30 जे असेल ते. एकदा वेळा ठरल्या की त्याच वेळेला जेवायचं. 15 मिनिटं मागे पुढे चालेल. पण आज 12 जेवलं, उद्या 4ला जेवलं, परवा 8ला जेवलं असं करू नका. काय होणार? स्टार्वेशन सिग्नल, पुन्हा पोट बाहेर. म्हणून तसं करायचं नाही. एकदा जेवायला बसला की 55 मिनिटाच्या आत जेवण संप. 55 मिनिटं खा असं मी सांगितलेलं नाही. मला आश्चर्य वाटतं सोशल मीडियामध्ये काही तज्ञ लोक, बुद्धिमान लोक असं म्हणतात की 55 मिनिटं खाल्लं तर काय. पण मी कधी म्हटलं 55 मिनिटं खा? मी सांगितलं जास्तीत जास्त वेळ 55 मिनिटं. लोक त्यांना हवं ते ऐकतात. 55 मिनिटं का सांगितलं? कारण इन्शुलिन सिक्रेशन एकदाच करायचं मला. 55च्या पुढे गेलो तर 2दा होणार आहे. म्हणून मला 55 मिनिटात जेवण संपवायचं. 2 जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका. इतना सन्नाटा क्यों है भाई? लोक म्हणतात सर तुमच्या व्याख्यानातलं सगळ्यात क्रूर वाक्य कुठलं असेल तर हे वाक्य. कसं करायचं? 2दाच खायचं. पण इलाज नाही. तुम्हाला वजन कमी करायचं आहे, डायबिटीस होऊ द्यायचा नाही तर 2दा खाणं आवश्यक. मध्ये काही खायचं. गोड शक्यतो कमी खा. जितकं गोड कमी खाल तेवढं चांगलं. डायबिटीस वाल्याने खाऊच नका, पण इतरांनी पण तेवढं कमी खाल तेवढं चांगलं.
कोणाला म्हटलं साखर खाऊ नको, तो म्हणतो गुळ खाऊ का, गुळ खाऊ नको म्हटलं मध खाऊ का. म्हणजे सगळं आज मी पोलिसांना एक व्याख्यान दिलं. मी म्हटलं जसं तुम्ही ट्रॅफिक पोलीस इकडे येतात ना दुसऱ्याकडे पोलीस चौकीत, तसंच आहे साखर गुळ उसापासूनच बनतात, सगळे सारखेच वाईट आहेत. मराठीमध्ये म्हण आहे आपल्या, साखरेचं खाणार त्याला देव देणार, डायबिटीस हे लक्षात ठेवा. कारण मॉडर्न सायंटिस्ट आता म्हणतो आम्ही की शुगर अँड इन्शुलिन आर रिस्पॉन्सिबल फॉर डायबिटीस. आणि रॉबर्ट लस्टिक नावाचा एक सायंटिस्ट आहे, तो गेली 30 वर्ष शुगर इंडस्ट्रीशी भांडतोय. तो काय म्हणतो की साखर ॲडिक्टिव्ह आहे, आणि साखर ॲडिक्टिव्ह आहे. तुमच्यात काही लोक असे बसले आहेत, वय वर्ष 55, बायको म्हणते यांना रोज काहीतरी गोड खायला लागतं, आणि नाही दिलं तर गुळाचा खडा तरी खातात. आहेत की नाही? हे शुगर ॲडिक्ट आहेत. तर रॉबर्ट लस्टिक काय म्हणतो की जसं तुम्ही 18 वर्षापर्यंतच्या मुलांना सिगरेट आणि दारू विकायला मनाई केलेली आहे, तसं साखर विकायला मनाई करा, असं तो म्हणतो. ठीक आहे, एवढं आपण टोकाला जाऊ शकत नाही, पण जेवढी साखर गोड कमी खाल तेवढं तब्येतीला चांगलं आहे. आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवण्याची आवश्यकता आहे. नॉनव्हेज लोकांना प्रॉब्लेम नाही, चिकन मटन फिश काही खा, प्रोटीन चांगले मिळतात. प्रॉब्लेम व्हेजिटेरियन लोकांचा आहे. पोळीमध्ये 11%, भातामध्ये 9%, वरणामध्ये 20%. पण वरण कसं खाता? वाटीभर वरण असलं तर खाली एवढी डाळ असते, वर सगळं पाणी. काय प्रोटीन मिळणार तुम्हाला? मग 3 पोळ्या खात असाल तर 1 पोळी कमी करा. वाटीभर मोड आलेलं कडधान्य खा, सोयाबीन खा, शेंगदाणे खा, काजू खा, बदाम खा, चीज खा, पनीर खा. मग असं म्हटलं तर म्हणतो उद्यापासून पोळीच खात नाही म्हणतो. म्हणजे आयुष्यभर पोळी खाल्ली ना तू, किती दिवस पोळी बंद करशील? 1 महिना, 2 महिने, नंतर खाशीलच ना. असं काहीही करायचं नाही की जे आयुष्यभर करता येणार नाही. कारण हे डाएट प्लॅन नाही आहे, ही लाईफस्टाईल आहे. हे काही 3 महिन्याचा कार्यक्रम नाही आहे, हा आयुष्यभरचा कार्यक्रम आहे. मग जे झेपेल जमेल तेवढंच करायचं. म्हणून काय सांगितलं, पोळ्या खात राहा, आवडतात ना खा, पण 1 पोळी कमी कर, प्रोटीन वाढव. कार्बोहायड्रेट थोडी कमी करा, प्रोटीन थोडे वाढव. मग सल्ला काय आपल्या डाएट प्लॅनचा? भुकेच्या 2 वेळा ओळखा, 2 वेळा जेवा. एकदा जेवायला बसले 15 मिनिटात जेवण संपवा. 2 जेवणांच्या मध्ये काही खाऊ नका, गोड शक्यतो कमी खा, आणि प्रोटीन्स वाढवायचा प्रयत्न करा. पुष्कळ लोकांनी सुस्कारा सोडला, चल मध्ये काही द्या. पण जास्त आनंदून जायच्या आधी लाल अक्षरात काय लिहिले ते वाचा. फॉर बेस्ट रिझल्ट मध्ये काही खाऊ नका. आपलं ध्येय काय असायला पाहिजे? 2 वेळा जेवणे आणि मध्ये पाणी पिणे, हे ध्येय असायला पाहिजे. आणि 15 दिवसात तुम्ही काढा, फार काही अवघड नाही. काय काय चालतं 2 जेवणांच्या मध्ये? पाणी चालेल, घरी बनवलेलं पातळ ताक, 2 चमचे दह्यात ग्लासभर ताक बनवायचं, हवं तेवढं प्या. विकतचं ताक चालत नाही. ग्रीन टी, ब्लॅक टी पीत असाल तर प्या, काय हरकत नाही. नाही तर उद्या मला फोन, सर ग्रीन टी कुठल्या कंपनीचा घ्यायचा? माझं काही दुकान नाही, काही फ्रँचायझी नाही. तुम्हाला आवडत असेल तर प्या. 25% दूध, 75% पाण्याचा पातळ चहा चालेल. कशातच साखर किंवा शुगर फ्री टाकायचं नाही. नारळ पाणी चालेल, पण मलाई खायची नाही. खूप लोक 40 रुपयाचं शहाळं आणलं, वाया कशी घालवायची मलाई. त्या वाया कसं घालवायचं या वाक्यामुळे महाराष्ट्रातल्या निम्म्या महिला लग्न झालेल्या. आणि ज्यांच्या घरामध्ये 1-2 वर्षाची मुलं आहेत त्या जवळपास सगळ्याच महिला लग्न झाल्या. कारण त्या लहान मुलासाठी शिरा बनवला. आता ते 1 वर्षाचं मूल, पण ज्यांचं पहिलं मूल आहे त्यांना कळतच नाही किती बनवायचं. मग तेवढं मोठं बनवून ठेवलं. मग त्या मुलाच्या मागे फिरायचं 24 तास, ताटली ती घेऊन खा खा. आता ते पोरगा एवढंसं खा, 4-5 घास खातात, मग ते उरतं. आणि त्यात चांगलं तूप टाकलेलं असतं. मुलावरची माया. आणि मग आता ते एवढं उरलेलं वाया कसं घालायचं? मग ते लक्षात ठेवा, तुम्ही घरातल्या डस्टबिनची काळजी घेता, पण शरीराचं डस्टबिन करता. शरीरामध्ये अन्न टाकणं फार सोपं आहे, काढणं फार अवघड आहे. 110 किलोच्या माणसाला विचारा, त्रस्त झाला, सगळं केलं, 1 किलो वजन कमी होत नाही, अशी परिस्थिती. म्हणून कोणाला आग्रह करू नका, कधी करू नका आग्रह. वाया घालू नका. मलाई जेवताना खा, वाटीत काढून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही.
टोमॅटोचे 1-2 फोडी, जास्तीत जास्त 1 टोमॅटो खाल्लेला चालेल. हे पदार्थ का सांगितले? कारण हे पदार्थ खाल्ल्यामुळे इन्सुलिन निर्माण होत नाही, असं जे मी प्रयोग स्वतःवर केले, इतरांवर केले, त्यातून आमच्या लक्षात आलं. 18 पदार्थ मी खाल्ले, 54 वेळा ब्लड दिलं, 40,000 रुपये खर्च केले, तेव्हा हे शहाणपण मला आलं. म्हणून मला असं विचारायचं नाही आता की सर गुटखा खाल्ल्याने चालतो का, कोरफडनच चालतो का. तुमचा प्रयोग तुम्ही करा, माझे प्रयोग करून झाले. मग आता प्रयोग कसा करायचा तुम्हाला सांगून ठेवतो. म्हणजे माझ्याकडे तुम्हाला अडचण काय, तुम्हाला एखादा पदार्थ लोक काय काय खातात नाही, लिंबू मध पाणी पिणारे तर खूप लोक आहेत, असंख्य लोक. कारण खाऊन वजन कमी करायला लोकांना आवडत असतं, काहीतरी खायला त्यांना. काही लोक मेथ्याचे दाणे भिजवतात आणि सकाळचे पाणी पितात, काय काय करतील नेमके. पण जे काही तुम्ही करत असाल तर इन्शुलिन निर्माण होतं की त्या प्रयोगातून हे कसं ओळखायचं. साधी सोपी टेस्ट आहे. समजा तुम्हाला कोरफड रस प्यायचा असतो रोज सकाळी उठल्यावर, किती 1 ग्लासभर पिता. मग काय करायचं, ग्लासभर रस घेऊन जायचं आणि पॅथॉलॉजी लॅबमध्ये जायचं. त्याला सांगायचं टेक्निशियनला माझं इन्शुलिन तपासायचं आहे. आणि तुम्ही 8 वाजता गेले उपाशी पोटी, काय करायचं, 1 ब्लड द्यायचं पहिले 8 वाजता, सॅम्पल नंबर 1. मग ते रस प्यायचा. मग 10 मिनिटांनी, म्हणजे 8 वाजून 10 मिनिटांनी दुसरं ब्लड द्यायचं आणि 9 वाजता तिसरं ब्लड द्यायचं. हे काय झालं, 3 सॅम्पल. आणि त्याला सांगायचं इन्शुलिन तपासून दे, ग्लुकोज नाही. इन्शुलिन तपासायला 500 रुपये लागतील एका सॅम्पलला, 1,500 रुपये खर्च होईल. पण हरकत नाही, तुम्हाला कोरफड रस पिणं महत्त्वाचं असेल तर 1,500 रुपये खर्च करायला काय हरकत नाही. मग काय 3 रिपोर्ट आले तुमच्याकडे. समजा इन्शुलिन 10 होतं, मग 8 झालं आणि मग 6 झालं. याचा अर्थ काय झाला, इन्शुलिन तयार नाही झालं. मग तुम्ही कोरफड रस पिऊ शकता. पण असं झालं की 10 होतं, ते 12 झालं, मग 15 झालं. याचा अर्थ काय झाला, इन्शुलिन तयार झालं. मग तो पदार्थ घेता येणार नाही. हे तुम्हाला यासाठी सांगितलं की तुम्हाला एखादा पदार्थ घ्यायचाच असतो तर हा प्रयोग करून पहा. इन्शुलिन सिक्रेट झालं, घेऊ नका. नाही झालं, घ्या. हा डाएट प्लॅन करताना काय काय अडचणी येऊ शकतात. पहिली गंभीर समस्या, सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू. किती लोकांना प्रॉब्लेम आहे, हातवर करा. मी पण तुमच्यासारखा होतो काही वर्षापूर्वी. पण लक्षात घ्या की साखरेचं व्यसन असतं माणसाला. तुम्ही काय करा, फक्त एक कुठला देवाचं व्रत, देवीचं व्रत म्हणून 8 दिवस फक्त बिनसाखरेचा चहा प्या. 8 दिवस. 9व्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीत सांगतो. माझा चहा असा सुटला. जे डायबिटीसचे पेशंट बिनसाखरेचा चहा पितात वर्षानुवर्ष, त्यांना चुकून तुम्ही साखरेचा चहा दिला तर त्यांना मळमळतं. हा अनुभव आहे. तुम्ही जर चहामध्ये साखर टाकली चहा आणि बिनसाखरेचा चहा माझ्यासमोर ठेवला, मी वासाने सांगू शकतो कशात साखर आहे. कारण साखरेचं व्यसन आहे एक प्रकारचं, तुमचंच आहे. किती दिवस, 8 दिवस करा. चक्कर येईल का, आम्ही दिवसभर काम करतो, कुठे बँकेत असतो, इकडे असतो, तिकडे असतो, आम्हाला चक्कर येईल का. 65 किलो व्यक्तीच्या माणसामध्ये 13 किलो चरबी आहे. 13 किलो चरबी म्हणजे 1,20,000 कॅलरीजचा स्टॉक तुमच्याकडे आहे. दिवसाला किती लागते, 2,000 कॅलरीज. म्हणजे 60 दिवस तुम्ही काही खाल्लं नाही, नुसतं पाणी पिलं तरी तुम्ही मरणार नाही, हे डॉक्टर म्हणून मी लिहून द्यायला तयार. चक्कर बिकर काय नाही, सगळं सायकोलॉजिकल आहे. भरपूर पाणी प्या. सगळे तज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात. मग लगेच सांगतात की म्हणपण आहे आपल्याकडे, ब्रेकफास्ट लाईक ए किंग, लंच लाईक ए क्वीन आणि डिनर लाईक ए बेगर. म्हटलं ती म्हणते इंग्लिशमध्ये ना, राणीची म्हण आहे, आपली थोडीच आहे. ब्रेकफास्टला संस्कृतमध्ये पर्यायी शब्द नाही. महाभारत वाचा, रामायण वाचा, कुठलाही जुना ग्रंथ वाचा, त्याच्यामध्ये फक्त जेवणाचे उल्लेख आहेत, नाश्त्याचे उल्लेख नाही. आणि सुदाम्याचे पोहे नंतर कुठेतरी घुसळलेले आहेत, लक्षात. बरं, आम्ही तुम्हाला ब्रेकफास्ट करू नका असं म्हटलेलं नाही. आम्ही तुम्हाला एक नैसर्गिक सल्ला दिलेला. काय, जेव्हा तुम्हाला 2 वेळा भूक लागते त्या 2 वेळा जेवा, हे सांगितलेलं. तुम्हाला सकाळी 8ला भूक लागते, जेवून घ्या, आमचं काय म्हणणं नाही. आमच्याकडे लंच, ब्रेकफास्ट, डिनर असे शब्द नाहीत. आमच्याकडे पहिलं जेवण, दुसरं जेवण, हे 2च शब्द आहेत. आणि ते कधी करायचं काही बंधन नाही. त्या 2 जेवणात किती गॅप असावा याचंही काही बंधन नाही. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. नवरा बायकोचं एकमेकावर किती प्रेम असलं तरी भुकेच्या वेळा वेगळ्या असू शकतात, लक्षात ठेवा. थांबू नका एकमेकासाठी प्रेम दाखवायला. आता समजा तुम्हाला 9ला भूक लागते सकाळी, त्याला ब्रेकफास्ट म्हणा, लंच म्हणा, डिनर म्हणा, जेवून घ्या त्यावेळेला. भूक नसताना जेवलं तर अपचन होतं आणि भूक असून जेवलं नाही तर ऍसिडिटी होते. हे सगळ्यांना अनुभवलेलं आहे. हे काय मोठं रॉकेट सायन्स नाही आहे.
मग ज्याला ब्रेकफास्टला भूक लागत नाही, त्याला ब्रेकफास्टला एक किंग म्हणून खाऊ घातलं, त्याला अपचन होणार. मग त्याचे प्रॉब्लेम निर्माण होतात. मुंबईच्या एका बाईंचा फोन आला, सर तुमचा डाएट प्लॅन करून 8 दिवस झाले, मला खूप ॲसिडिटी होती. म्हटलं भूक कधी लागते? सकाळी 8 वाजता. जेवता किती वाजता? दुपारी 1 वाजता. मी म्हटलं 8ला भूक लागते, दुपारी 1ला जेवता, ॲसिडिटी होणारच आहे, अजून काय होणार? 1ला का जेवता? तेव्हा आमचा लंच ब्रेक असतो. मी म्हटलं असं नाही चालणार, 8ला जेवावं लागेल तुम्हाला. इतक्या लवकर कसं काय जेवायचं? म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? नाही शक्य म्हणे. म्हटलं काय प्रॉब्लेम? आमची स्वयंपाकाची बाई येत नाही. मी म्हटलं मी येऊ का उद्यापासून? आता तुमचे काय काय प्रॉब्लेम मी सोडवायचे? तुम्हाला प्रिन्सिपल सांगितलं की 2 वेळा जेवायचं आहे. आता कसं जेवायचं, काय जेवायचं, तुम्ही तुमचं शोधा. काय मोठा प्रॉब्लेम? त्यामुळे काही स्किप करायला सांगितलेलं नाही. नैसर्गिक सांगितलंय, भूक लागते त्या 2 वेळा जेवा. स्नायू जडतील का? आजकाल काय झालं, कराड इकडे जिमची टूम झाली बरोबर. लोक लगेच सगळे आपले 6 पॅक 8 पॅक करायचा प्रयत्न करतात. आणि काय आपल्याला पाहिजे असतं? 3 महिन्यात सलमान खान. मग तुम्ही तिथे लावता जिम. मग काय असतं, 1000 रुपये महिना ट्रेनिंग चालू. मग ते ट्रेनरचं लक्ष असतं, इसमें आपला बकरा कोण आहे. आणि बकरा ओळखायचं फार सोपं असतं, अवघड नाही का. जो माणूस 2 मिनिटं वजन उचलतो आणि 3 मिनिटं आरशात बघतो, तो बकरा. कारण याला 2 महिन्यात सलमान खान व्हायचं. मग तो हळू विचारतो की स्पेशल ट्रेनिंग घ्यायचं आहे का? तू म्हणतो हो, काय हरकत आहे, किती? 5000 रुपये महिना. ठीक आहे, मग स्पेशल ट्रेनिंग चालू होते. मग दुसऱ्या दिवशी तुमच्याकडून खूप वजन उचलून घेतात आणि एवढा व्यायाम करतात, तुम्ही कधी केलेला नसतो व्यायाम. आणि दुसऱ्या दिवशी घरी गेले की तुम्ही उठतच नाही सकाळी, एवढे हातपाय दुखतात. मग तुम्ही त्याला फोन करता, बॉस मेरा तो ऐसा हो गया. तो म्हणतं काय असतं ते, तुम्ही असा व्यायाम केला ना, ते मसल फायबर तुटतात आणि त्यांना जर प्रोटीन खाऊन घातले तर ते तसेच राहतात वाकडे. आता तुम्ही म्हणता हे भलतंच प्रॉब्लेम झाला. गेलो तर सलमान खान बनायला आणि आपण तर अष्टवक्र होऊन बाहेर गेलो. मग तुम्ही त्याला विचारता करायचं काय आता सोल्युशन? म्हणतं काही प्रॉब्लेम सो काय, प्रोटीन खायचं म्हणतो. मग प्रोटीन कुठं आणायचं? तो म्हणतो हे काय डबे आहेत माझ्याकडे. जग सगळं दयाळू आहे, तुमची मदत करायची इच्छा आहे सगळ्यांना. मग तो डब्बा 5000 रुपयाला डब्बा, प्रोटीन 1 ग्रॅम घ्यायला गेलं तर 4 रुपये 5 रुपये लागतात. मग ते डब्बा खायचा, मग ते पावडर खायचं. जो व्यायाम तुम्ही फिटनेससाठी करता, म्हणजे 45 मिनिटं ते 1 तासाचा कुठलाही व्यायाम तुम्ही करता साधा सोपा, त्याच्यासाठी कुठलंही न्यूट्रिशनल सप्लिमेंट घ्यायची आवश्यकता नाही. लक्षात ठेवा, 2 जेवणात व्यवस्थित सगळं खा, सगळे पदार्थ खा, बॅलन्स डाएट घ्या, तुम्हाला कशाची आवश्यकता नाही. आणि स्नायू म्हणजे प्रोटीन्स. तुमच्या शरीरातलं 1 किलो प्रोटीन जर संपलं तर तुम्ही मरता. त्याच्यामुळे कुठलंही शहाणं शरीर ऊर्जेसाठी प्रोटीन्स म्हणजे मसल्स वापरत नाही. कधी वापरतं? नाईलाज झाला तर वापरतं. म्हणजे तुम्हाला 10-12 दिवस उपाशी ठेवलं तर काय होतं, मग ग्लुकोज संपलं, फॅटी ॲसिड कमी झालं, मग प्रोटीनला हात लागतो. म्हणून जेव्हा तुम्ही 2 वेळा पोटभर जेवता तेव्हा तुमच्या प्रोटीन्सला किंवा मसल्सला कधीही हात लागत नाही, मसल्स कधीही जळणार नाही. ॲसिडिटी होईल का? ॲसिडिटी जाईल. ज्या लोकांना ॲसिडिटी आहे त्यांना काय सल्ला दिला सध्या? थोडं थोडं खात राहा, बरोबर? थोडं थोडं खात राहा, गोळ्या घेत राहा. कोणाची ॲसिडिटी बरी झाली का आजपर्यंत? कोणाचीही बरी झाली नाही आणि होणार पण नाही. आग लावायची विझवायची, लावायची विझवायची, लावायची विझवायची कार्यक्रम चालू आहे 24 तास. अशी आग कधी विझत नाही. ऍसिड सिक्रेशन इन्सुलिन सारखंच आहे. सुरुवातीला एका ठराविक प्रमाणात इन्सुलिन ऍसिड तयार होतं. मग काय होतं, जे ऍसिड तयार झालं आणि तुम्ही 2 बिस्किटं खाल्ली तर काय होतं, थोडं ऍसिड वापरलं गेलं, बाकी ते शिल्लक राहिलं. शिल्लक राहिलेल्या ऍसिडमुळे तुम्हाला ऍसिडिटी होते. आणि जे लोक 2दा व्यवस्थित जेवतात त्यांना काय होतं, शरीराला वेळ मिळतो ऍडजस्ट करायला की अजून ऍसिड किती लागणार आहे. मग त्याप्रमाणे ऍसिड तयार होतं आणि लोकांची ऍसिडिटी जाते. आमचा डाएट प्लॅन केल्यानंतर 30% लोकांच्या सक्सेस स्टोरीजमध्ये असा उल्लेख असतो की आमची ऍसिडिटी गेली, तुमची पण जाईल. सुरुवातीला 7-8 दिवस तुम्हाला त्रास होईल, कदाचित तुमच्या सवयीच्या वेळेला भूक लागेल, त्रास होईल. ऍसिडिटीची गोळी घ्या 2-4 दिवस, काही फरक पडत नाही. पण 2-3 महिन्यात तुमचा हा प्रॉब्लेम जाईल. चालायला वेळ नाही, आयुष्यात वेळ मर्यादित आहे. वर्तमानातून घ्या, नाही तर भविष्यामध्ये ICUत ऍडमिट व्हा, दुसरा काही इलाज नाही. गोळ्या घ्यायच्या असतात.
काही प्रॉब्लेम नाही. बऱ्याचशा महिलांना हायपोथायरॉइडिझम नावाचा आजार आहे. त्यांना डॉक्टरांनी काय सांगितलं, ही गोळी उपाशीपोटी घ्यायची. पहिलं काम गोळी घेणे. ती गोळी तशीच घेत राहा. या डाएट प्लॅनमध्ये काही अडचण नाही. बाकीच्या गोळ्या, ब्लड प्रेशर आहे, किडनी आहे, अमुक आहे, ढमुक आहे, त्या गोळ्या काही दिवसातून एकदा किंवा दोनदा आहे. डॉक्टरांशी बोला आणि पहिल्या जेवणात दुसऱ्या जेवणात ॲडजस्ट करून घ्या. कुठल्याही गोळ्यांचा प्रॉब्लेम येत नाही. फळं कधी खाऊ, दूध कधी पिऊ. मग आता खायचे कसे पदार्थ तुम्हाला सांगतो. जेवणाचा सिक्वेन्स काय पाहिजे. जेवणाची सुरुवात फळ किंवा ड्रायफ्रूट किंवा गोड पदार्थांनी करा. त्याच्यानंतर काकडी, टोमॅटो, गाजर खा म्हणजे सॅलड. त्याच्यानंतर मोडलेलं कडधान्य किंवा उकडलेलं अंड खा. त्याच्यानंतर पोळी भाजी, वरण भात आणि शेवटी दूध प्या. हा सिक्वेन्स आहे जेवणाचा. उद्यापासून कराडचे लोक काय शोधतात, महाराजा थाली. ते म्हणाला दीक्षित सरांनी सांगितलं एवढे पदार्थ खायचे. सगळे पदार्थ रोज खायची आवश्यकता नाही आहे. खाणार असेल तर सिक्वेन्स तुम्हाला सांगितला होता. तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी दिली. वजन कमी करायचा कोणताही शॉर्टकट जगामध्ये नाही. औषधाने कुठलेही कायमस्वरूपी वजन कमी होत नाही. इंटरनेटवर ते पट्टा विकत बघायचं. तुम्ही घेतलाय का विकत? हात नका वर करू. लोक हसतील तुम्हाला महिनाभर. काय कल्पना करा, ती सुंदर कल्पना. लठ्ठ माणसाने काय करायचं, पट्टा विकत आणायचा. 5-6 हजाराचा पट्टा आहे. तो पट्टा बांधायचा. मग काय करायचं, सोफ्यावर लुडकायचं. टीव्हीवर मॅच लावायची फुटबॉलची. आपल्या शेजारी कोल्ड्रिंक आणून ठेवायचं. त्याच्यात काही टाकायचं असेल तर ते आणून ठेवायचं. वेफरचे 2-3 पॅकेट आणून ठेवायचे आणि ते प्लग ऑन करायचं. मग ते धडधड होतं. मग घाम आला की 500 ग्रॅम वजन कमी, तुम्ही खुश. आणि पाणी पिलं पुन्हा 1 किलो वजन वाढतं. असं मूर्खासारखं वजन कमी होणार आहे का कोणाचं? तरी लोक विकत घेतात. जाऊ, तुमचं वजन तुम्हालाच कमी करायचं आहे. आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट, उद्यापासून डाएट प्लॅन चालू केला. 8 दिवसांनी मला फोन, सर 8 दिवस झाले अजून काहीच नाही. आणि तुमची वजन वाढल्याची स्टोरी कशी बघा तुम्ही. बाई म्हणते लग्नाच्या वेळेला 45 किलो होते. पहिलं बाळपण झालं 55 वर आले. दुसरं बाळपण 65. आता सगळं स्थिरस्थार झालं. आता 75 वर गाडी आलेली आहे. नवरा म्हणतो लग्नाच्या वेळेला 51 किलो होतो. या सगळ्या कुटुंबाचं करता करता आता 81 वर आलो. अशी स्टोरी सगळ्यांची. असं कोणा झालं का वर्षभरात वाढलं 20 किलो, असं नाही झालं. मग वजन वाढायला जर 20 वर्ष लागले तर घालवायला 2 वर्ष झाले की नाही. त्या जादूचं काही माझ्याकडे काढली नाही की फिरवली की लगेच वजन कमी होणार आहे. पण दिशा तुमच्या लक्षात येईल, डायरेक्शन लक्षात येईल. महिन्याभरात तुम्हाला लक्षात येईल की आपलं फ्रेशनेस वाढेल, उत्साह वाढतोय. काही लोकांचे कपडे सेल होतील. पण वजन कमी झालेलं बघायला 3 महिने डाएट प्लॅन करावं लागतं सिन्सिअर. 3 महिन्याने तुम्ही कोणाला काही सांगायची गरज नाही. लोकच तुम्हाला विचारतात काय करता. 3 महिने डाएट प्लॅन सिन्सिअरली केला तुम्हाला फायदा. डायबिटीसच्या पेशंटसाठी विशेष सूचना लक्षात ठेवा की हा डाएट प्लॅन डायबिटीसच्या लोकांना पण चालतो. फक्त या लोकांनी डाएट प्लॅन करण्यापूर्वी HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन या 2 तपासण्या करायच्या आहेत. या 2 तपासण्या केल्याशिवाय हे तपासण्या करायच्या, रिपोर्ट मला किंवा माझ्या सहकार्यांना पाठवायचे. आम्ही तुम्हाला परवानगी दिली तर डाएट प्लॅन करायचा. स्वतःच्या मनाने रिपोर्ट न करता डाएट प्लॅन केला आणि उद्या कराडमध्ये चक्करून पडला त्याला डॉक्टर दीक्षित किंवा हे अभियान जबाबदार असणार नाही. हे चांगलं लक्षात ठेवा. आता डाएट प्लॅन मध्ये काय फरक आहे. आधीचा डाएट प्लॅन सांगितला तो वेट लॉस वाल्यांचा डाएट प्लॅन होता. पण डायबिटीस आणि प्री डायबिटीसच्या लोकांचा आणि यांच्या डाएट प्लॅन मध्ये काय फरक आहे. फार थोडा फरक आहे. डायबिटीस आणि प्री डायबिटीसच्या लोकांनी जेवताना सुद्धा गोड खायचं नाही आणि गोड फळं खायची नाही. आता गोड फळं खायची नाही की विचारतात, कलिंगड खाऊ का, पपई चालेल का, डाळिंब चालेल का, मोसंबी चालेल का. अरे चव सांगितलं ना तुम्हाला. जिभेला चव कळते की नाही. गोड लागलं खाऊ नका, आंबट लागलं खा, अगोड लागलं खा, साधं सोपं. आणि 2 जेवणांच्या मध्ये या लोकांना 3च पदार्थ आवड आहे. पाणी, पातळ ताक आणि ग्रीन टी किंवा ब्लॅक टी. म्हणजे इतरांना अजून 3 पदार्थ दिलेले आहेत. 25% दुधाचा चहा, नारळ पाणी आणि टोमॅटो. हे 3 पदार्थ डायबिटीस प्री डायबिटीस वाल्यांना अलाउड नाही. एवढ्या दोघांच्या डाएट प्लॅनमध्ये फरक आहे. या 2 तपासण्या का करायच्या. HbA1c मुळे आम्हाला 3 महिन्याचा ॲव्हरेज ब्लड शुगर तुमचं समजतं. जेव्हा आम्ही तुम्हाला ब्लड शुगर करायला सांगितली उद्या, तुम्ही काय करता, आज जरा कमीच खाता
आणि गोड तर खातच नाही, बरोबर. आणि घाबरतात की डायबिटीस निघालं तर काय. पण HbA1c केलं तर काय होतं, 2 महिन्यापूर्वी खाल्लेले हापूसचे आंबे पण त्यातच दिसतात. आणि 3 महिन्याचा ॲव्हरेज आहे, लपवाछपवी करता येत. 5.6 पर्यंत नॉर्मल आहे, 5.7 ते 6.4 प्री डायबिटीस आहे, 6.5 च्या पुढे गेले तर डायबिटीस. दुसरी तपासणी झाली की फास्टिंग इन्शुलिन. उपाशी पोटी इन्शुलिनचं काही काम आहे का शरीरात? काही काम नाही, जेवल्यानंतर काम सुरू होणार आहे. मग उपाशी पोटी इन्शुलिन कमीत कमी असायला पाहिजे, 0च्या जवळ असायला पाहिजे, निदान 10च्या खाली तर असायलाच पाहिजे. 10च्या वर गेलं प्री डायबिटीस. म्हणून या 2 तपासण्या करणं आवश्यक आहे. आणि अभियानात ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांना या 2 तपासण्या करणं आवश्यक आहे. त्याशिवाय आम्ही अभियानात कोणालाही जॉईन करून घेत नाही, कारण आम्हाला प्रेक्षक नको आहेत, आम्हाला सिन्सिअर फॉलोअर्स पाहिजे. आणि सुदैवाने कराडमध्ये मेट्रोपॉलिस, अपोलो डायग्नोस्टिक्स, बऱ्याचशा लॅब्स या तपासण्या स्वस्तात करून देतात. पूर्वी या तपासण्यांचा रेट महाराष्ट्रामध्ये 1200 ते 1400 रुपये होता. पण हे अभियान सुरू झाल्यानंतर जेव्हा आम्ही सांगितलं की या अभियानामध्ये आम्हाला तुमच्याकडून 1 रुपयाची अपेक्षा आजही नाही, भविष्यात कधीही असणार नाही, तेव्हा 1200 रुपयाचे पुण्यातले रेट 3 दिवसात 600 वर आले.